Hello, this is the My Artifact episode number 530. आजची तारीख आहे 16 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:15 वाजले आहे. आजचा दिवस बहुत चांगला आणि खूप माहोल झाला कारण आज आज मी जे ठरवलं होतं जे की मी काल माझी डेस्टिनी ठरवली होती का मला ॲक्च्युली करायचं काय आहे, मला माझी डेस्टिनी कशा प्रकारे अचीव करायची आहे. मी जे विचार करतो ना म्हणजे का माझी लाईफ वुड बी जस्ट लाईक दॅट और लाईक दिस, बट काय होते की कधी ते पॉसिबल होत नाही आणि समथिंग इज अ चेंज. ओके, आय जस्ट स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. ओके, मला म्हणायचं आहे की काल मी ठरवलं होतं की माझी डेस्टिनी एवढी चेंज आहे. म्हणजे ही माझी लाईफचा लेवल 2 आहे. लेवल 2 सुरू आहे. मला वाटते की मी लेवल 2 मध्ये काय करायला पाहिजे हे मी डिसाईड केलं होतं की नागपूरमध्ये जायचं, जॉब करायचा आणि फिल्म स्कूल जॉईन करायची. एक प्रकारे आपल्याला गायडन्स भेटते का फिल्म बनते कशी आणि देन मग आपण त्याच्यावर मग त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप किंवा नेक्स्ट लेवल सुरुवात करू. तर हे ठरवून मी नागपूरमध्ये आलो होतो, बट ॲक्च्युली असं काही झालं नाही. नागपूरमध्ये फिल्म स्कूल वगैरे कोणतेच नाही आहे नागपूर फिल्म अकॅडमी. मी फोन केला बट काही फायदा नाही झाला. बट तरीही मी माझ्या डेस्टिनी सोबत कनेक्टेड आहे असं मला वाटते. व्हाय? कारण मी आता स्क्रिप्ट लिहत आहे. बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे, नॅशनल सिक्युरिटी, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, अवतार, द लास्ट बेंडर, कोरा, हे कसे माझे लाईफ सिरीज आहे. म्हणजे मला यांना बनवायचंच आहे. तर त्यासाठी मी स्क्रिप्ट घेऊन राहिलो आणि मी हे सुरुवात केलं करीब 3-4 दिवस झाले. बायनरी कोड सुरू केला आहे आणि आज मी करीब 5 सेगमेंट कंप्लीट केला आहे. आज दिवसभरातच मी 4था आणि 5वा 2 सेगमेंट आज कंप्लीट करून टाकले. छोटे छोटे होते, जास्त काही मोठे नव्हते आणि स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये पण खूप जास्त मजा येते. आता ज्याप्रमाणे मी जॉबमध्ये जात होतो आणि फालतूची गाणी ऐकत होतो आणि डेस्टिनीकडे बघत होतो, ज्या नजरेने बघत होतो ॲज अ गाणी लावून, बट स्क्रिप्ट लिहून अजून जास्त कनेक्टेड वाटते. आपण स्क्रिप्ट लिहितो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीसोबत आपण परिचित होतो या बायनरी कोड सोबत. आणि जे की माझ्या जॉबमध्ये मला जास्त काही काम तर राहत नाही, फक्त बसून राहणं, काम पाहणं एवढंच आहे. तर या वेळेचा एक चांगला उपयोग घेऊन आपण स्क्रिप्ट बनवू शकतो बायनरी कोडच्या. आपल्यापाशी खूप टाइम आहे, जॉबमध्ये काही करावं लागत नाही, आपल्यापाशी मोबाईल असते, बस आपलं टायपिंग करा आणि स्क्रिप्ट लिहा. बेटर आहे कारण आपण आतापासूनच रेडी राहा. कारण मला 3 वर्षात तर मला माझ्या लाईफमधल्या तर सगळ्या स्क्रिप्ट तर लिहायच्याच आहे. ऑल्सो मला ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट करायचे आहे, पढाई या. आणि देन मला फिल्म स्कूल जॉईन भेटणार नाही कारण फिल्म स्कूल नागपूरमध्ये नाही आहे, बट त्याचं नॉलेज सगळीकडे अवेलेबल आहे आणि याचं नॉलेज आहे यूट्यूब. मी तयारी करतच आहे यूट्यूबवरून व्हिडिओ वगैरे डाउनलोड करणे आणि त्याच्यावरून जाणून घेणे. बट जोपर्यंत लॅपटॉप नाही आहे तोपर्यंत, कारण इट हॅव सम रिअली कंडिशन्स. कारण आपले स्टोरेज मीडिया एवढा जास्त नाही आहे आणि एक प्रकारे लॅपटॉप असेल तर एक प्रकारे आपल्यापाशी बॅकअप राहते आणि काही डिलीट न करता आपण प्रॉपरली सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि पुढल्या महिन्यात भेटणारच आहे ना, तर आपण थोडा वेट करायला पाहिजे या गोष्टीसाठी. बट अदर दॅन आपण स्क्रिप्ट लिहून राहिलो आहे, दॅट मेक्स आवर डे इज रिअली नाईस. कारण जेव्हा मी स्क्रिप्ट लिहितो आणि स्क्रिप्ट कम्प्लीट करतो
त्याच्यानंतर मला जी खुशी भेटते का मी एक फिल्म मेकर आहे, ती खुशीसाठी अतुरात असते यार. तिथे मी एकटाच असतो, गिअरबॉक्स समोर असतो क्रशर हाऊसमध्ये, आणि कानात हेडफोन असते आणि मी एकटाच नाचत असतो. बट माझी खुशी मलाच कळते का मी कोण आहे. आणि जेव्हा मी स्क्रिप्ट म्हणजे जॉबचा वापर एवढा चांगल्या पद्धतीने करून राहिलो आहे, तर मी स्वतःला खूप प्राऊड ऑफ समजतो आणि स्वतःची खूप जास्त रिस्पेक्ट करतो. आणि मला याच्यात काही डाऊट नाही आहे का मी एक मोठा फिल्म मेकर आहे म्हणून, याच्यात काही मला डाऊट नाही. आणि ज्याप्रमाणे युनिव्हर्स माझ्या लाईफमध्ये सम मॅजिक स्टफ करत आहे, तर मला वाटते का म्हणजे म्हणतात ना, अगर आप किसी चीज को चाहने की कोशिश करते हैं तो पूरी कायनात उसमें लग जाती है. बस सारखंच आहे. म्हणजे मला माझ्या डेस्टिनीपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण कायनात माझी मदत करून राहिला आहे, पूर्ण युनिव्हर्स माझ्या मदतीसोबत येऊन राहिला आहे. आणि याच्यासोबत जे काही मॅजिक आहे ना, मी बघून राहिलो. आता सर्वात पहिला मॅजिक म्हणजे युनिव्हर्स डू सम मॅजिक स्टफ. आणि आपण विश्वास पण नाही करू शकत, कारण माझ्या लाईफमध्ये असे काही मॅजिक झाले आहे. मी एका मुलीला खूप जास्त लाईक करतो, स्नेहा तामगाडगे. आणि आता अगोदरपर्यंत म्हणजे लेवल 1वर माझे मित्र वगैरे सोबत होते, त्यामुळे मला मुलीचा साथ इतका जास्त इम्पॉर्टन्स नाही वाटून राहिला होता. पण जेव्हा मी लेवल 2वर आलो, जेव्हा माझे मित्र माझ्यापासून दूर झाले, तेव्हा मला कळलं की कोणीतरी सोबत पाहिजे ना, एखादी फ्रेंड किंवा गर्लफ्रेंड. तेव्हा म्हणजे या वेळेस लेवल 2वर मला एका अपोजिट जेंडरची खूप जास्त गरज होती. आणि याच वेळेस स्नेहा तामगाडगे ऑफलाईन झाली, बिलकुल टाइम 29 मेला तिची ऑफलाईन डेट, आणि माझी जॉईनिंग आहे नियर अबाउट 6 जून. म्हणजे पहा ना कोइन्सिडन्स. मी बरोबर 20 तारखेला नागपूरमध्ये आलो आणि 29 तारखेला ती ऑफलाईन झाली. म्हणजे माझ्याकडे 7 दिवस होते, त्याच्यात मी काहीच करू शकलो नाही. आणि देन शी लॉस्ट. आणि माझ्यापाशी तिचा काही कॉन्टॅक्ट नाही, ना फेसबुक ना नथिंग. आणि तिच्यासोबत काही ना काहीतरी वाईट झालं आहे त्यामुळे. बट मी तिच्याबद्दल न विचार करता मी स्वतःबद्दल विचार करताय का जर मी तिच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आलो असतो तर माइट बी मी ज्या स्टेजवर आहे आता, म्हणजे ज्याप्रमाणे मी माझ्या लाईफला डिझाईन करून राहिलो त्याप्रमाणे डिझाईन नाही केलं असतं. जर स्नेहा माझ्या लाईफमध्ये आली असती. आणि एक प्रकारे ती लाईफ वेगळीच असती. म्हणजे एक अपोजिट जेंडर आपल्या लाईफमध्ये येते आणि दोघां मिळून एक लाईफ क्रिएट होते, ते दुसरा वे झाला असता. बट दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 530 पार्ट 2. मगाशी कॅन्सल झाला कारण स्टोरेज मीडिया फुल झाला, तर त्यामुळे मी आता SD कार्डमध्ये मूव्ह केला आहे. तर वी कॅन टॉक फ्रीली. मी का म्हणत होतो, ज्याप्रमाणे युनिव्हर्स माझ्या लाईफमध्ये मॅजिक करत आहे, तर मला काफी विश्वास झाला आहे की मी एक फिल्म मेकर आहे आणि माझ्या लाईफमध्ये खूप काही अमेझिंग गोष्टी होणार आहेत. तर यासाठी मला प्रिपेअर राहावं लागेल. आणि जे काही माझ्या लाईफमध्ये होत आहे त्याला ॲज इट इज होऊ द्यावं लागेल. कारण मला वाटते की आपण फिल्म स्कूल जॉईन करू आणि समथिंग टू स्टफ लाईक डिसाईड विथ मी. म्हणजे मला असं वाटते का युनिव्हर्स मॅजिक करते आपल्यामुळे करते. म्हणजे आपण आपल्याला जर वाटलं नाही का ती गोष्ट आपल्याला करायची नाही आणि जर ती आपण केली नाही तर याला रिस्पॉन्सिबल आपण स्वतःच असतो. बट युनिव्हर्सला जर या बंदाला कुठेतरी पाठवायचं आहे तर, आणि हा बंदा कुठेतरी मिसडिरेक्शन होऊन राहिला, तर त्याला वेळेवर किंवा त्याला लाईनीवर कसं काय आणता येईल हे युनिव्हर्सकडून शिकावं. कारण युनिव्हर्स कधी कोणाशी बोलत नाही, बट ती ऍक्च्युअली ऍक्शनमध्ये करते आणि दॅट रिअली अफेक्ट ऑन समवन लाईफ. आणि माझ्या लाईफवर खूप जास्त इफेक्ट आला त्या युनिव्हर्सला. वेल, तरी मी आज खूप जास्त हॅपी आहे कारण मी स्क्रिप्ट लिहिलं. बट अनदर थिंग इज रिअली सॅड, कारण मी पढाई नाही करून राहिलो आहे. आज मी पढाई नाही केली आहे आणि दॅट फील्स रिअली सॅड. बट एक प्रकारे एनकरेजिंग वाटते का मी जॉब करून आल्यानंतर सुद्धा पढाईसाठी मी इतका डिस्परेट होऊन राहिलो
तर मला वाटते मी 3 वर्षात ग्रॅज्युएशन तर करूनच देईनच. याच्यामध्ये मला काही शंका वगैरे काही नाही आहे. आणि ज्याप्रमाणे मी माझी आयडेंटिटी बनवून राहिलो आहे, ज्याप्रमाणे मी आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहिलो आहे, तर मला वाटते मी एक स्पेशल काइंड ऑफ पर्सन आहे. मी एक स्वतःला थोडं जास्त असे समजतो, म्हणजे एक प्रकारे थोडं जास्तच. बट मी असं म्हणतो की मी एक स्पेशल काइंड ऑफ पर्सन आहे, ज्याच्यावर नाही का एक प्रकारे बहुत चांगल्या पद्धतीने ट्रीट होऊन राहिला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे मी ठरवलं होतं की माझ्या डेस्टिनीला कशाप्रमाणे अचीव्ह करीन लेवल 1 वर, तर तिथून इथपर्यंत खूप म्हणजे याचे डिसिजन नाही का हळूहळू चेंज होत गेले आहे. म्हणजे लेवल 1 वर मी डायरेक्ट मुंबईला जाण्यासाठी प्रयत्न करत होतो. लेवल 2 वर मी नागपूरमध्ये फिल्म स्कूल लावून माझे डेस्टिनी अचीव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता मी जॉब करून, स्क्रिप्ट लिहून, पढाई करून आणि फिल्म स्कूल तर नाही जॉईन होऊ शकत, बट फिल्म स्कूल कशा प्रकारे चालते आणि त्याच्याबद्दल नॉलेज आपण घेऊन आपण आपली डेस्टिनी अचीव्ह करू शकतो. तर याप्रमाणे हळूहळू डेस्टिनी चेंज होत आहे. बट डेस्टिनीचे पाथ चेंज होत आहे, डेस्टिनी चेंज होत आहे. याच्यामध्ये डेस्टिनीचे पाथ चेंज होत आहे. आपल्याला कोणत्या डिरेक्शनने जायचं आहे हे चेंज होत आहे. आपल्याला युनिव्हर्स एक प्रकारे मार्ग दाखवत आहे, एक प्रकारे रास्ता दाखवत आहे, जो फेअर आहे, फिमिलियर आहे आणि राईट आहे. आणि मला त्याच वेवर चालायचं आहे. सो मला फक्त एवढंच करायचं आहे. आणि जे होत आहे ते होऊ द्यावं लागते. आणि मला माझ्या थोडं ग्रॅज्युएशनवर आणि माझ्या पुस्तकावर आणि पढाईवर थोडा मेहनत करावी लागेल. कारण आता आपली ऍडमिशन तर झाली आहे, बट काय की आपण या सगळ्या गोष्टी लिहिणे वगैरे, पढाई करणे हे करावं लागेल. कारण आजचा म्हणजे ऑगस्ट आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये एक्झाम, म्हणजे आपल्यापाशी 3 महिने आहे. 3 महिन्यामध्ये आपल्याला 5 सब्जेक्ट काढायचा आहे. तर आपण प्रिपेअर राहायला पाहिजे या गोष्टीसाठी. आणि बॅकलॉग वगैरे न ठेवता आपण पहिल्याच अटेम्प्टमध्ये जर निघण्याचा प्रयत्न करायचा असतो, दॅट इज गुड, दॅट इज रिअली गुड. कॉलेजमध्ये सपोर्ट आहे, बट स्वतःला पण सपोर्ट काही ना काही बनवावं लागेल. स्वतःला थोडा बहुत काही ना काही लायबल बनवावं लागेल. त्यामुळे आपण आपली डेस्टिनेशन करू शकतो. कारण 3 वर्षात आपण आपली ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं का आपण मग जाऊ शकतो मुंबईला. आणि मग मुंबईवर गेल्यावर आपली लेवल 3 स्टार्ट होईल. आणि देन मग आपली अजून डेस्टिनी अचीव्ह करू. इज गो टू बिल्ड अ बायनरी कोड. एक प्रकारे चांगली सुरुवात झाली आहे माझ्या लाईफची, तर मी याला सेलिब्रेट करतो. आणि येणाऱ्या मोमेंटला बेस्ट ऑफ लक अँड ग्रेट. So this is the My Artifact episode number 530. Right now we are at part 2. Right now we are at Khapatheda, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 531. आजची तारीख आहे 17 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10, पावणे 10 वाजले आहे. कसं आहे की माणूस जेव्हा एकटा राहतो तेव्हा त्याला कळते की एकटं होणं काय असते. आणि कधी कधी नाही का जेव्हा आपण माणूस एकटं राहतो तर कधी विचार येते का आपण पळून जाऊ किंवा काही ना काहीतरी करू. बट एकटं राहणं याचा अर्थ हा नाही. एकटं राहण्याचा काही ना काही थोडं ऍडव्हान्टेजेस पण आहे. याचा ऍडव्हान्टेज हा आहे की आपण स्वतःला जाणून घेतो आणि स्वतःला परिपूर्ण जाणून घेतो. आणि हेच एक इम्पॉर्टंट थिंग आहे. कारण आपण स्वतःला जाणून घेणे, कोण असा पर्सन आहे जो स्वतःला जाणून घेते? कोणीच नाही, नेव्हर. कोणीच नाही. असे लाईफमध्ये बहुत कमी लोक आहे जे स्वतःला जाणून घेते. सांग बरं
पूर्ण वर्ल्डमध्ये असे किती जण लोक जे अशा प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असं म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणून करत असं म्हणा, आय डोंट नो. कारण हे कसं प्रायव्हेट स्टफ आहे आणि प्रत्येक जण ह्या गोष्टी कसं लपवून ठेवते, आपल्याला सांगता नाही येत. बट कमीच असं जे काय. तर माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा माणूस एकटा राहते तेव्हा आपण चांगल्याने विचार करू शकतो आपल्या लाईफचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, आपल्याला का पाहिजे का नाही पाहिजे, आणि आपला पाथ चुकलो तर नाही, आपला चुकी कुठे झाली, त्याच्यावर सोल्युशन काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण फाइंड आउट करू शकतो आपण एकटं राहिला तर. चांगल्या पद्धतीने, चांगल्या विचाराने, बोथ ही म्हणजे दोन्ही पॉइंट लक्षात घेऊन, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कोणता चांगला आहे कोणता वाईट आहे, या सगळ्या लक्षात घेऊनच आपण एक अमेझिंग थिंग्स बनवतो, एक माहोल गोष्ट बनवतो. आणि कारण हेच एक इम्पॉर्टंट थिंग्स आहे. मी आता विचार करून राहिलो होतो की जर माझ्या लाईफमध्ये मला जर फिल्म मेकिंग बनवायचं नसतं, मला एक नॉर्मल पर्सन त्याचे एक नॉर्मल ड्रीम्स आणि एक प्रकारे नॉर्मल पर्सन बनायचं जर असतं तर मी आज कुठे असतो. मला आज फिल्म मेकर बनायचं आहे तर मी आज इथे आहे. कारण इथून माझा पाथ नेहमी मला आज एकदम क्लिअर दिसून राहिला आहे. मला थोडा बहुत फेड दिसून राहिलाय, बट हळूहळू मला तो क्लिअर दिसायचा. बट जर माझी ही डेस्टिनी नसते तर माझी डेस्टिनी इट्स जस्ट चेंज, एक प्रकारे दुसरी असते. तर म्हणजे एक नॉर्मल पर्सन, त्याची नॉर्मल लाईफ, बिलकुल काही जास्त हे नाही. आणि तर मी कुठे असतो आज, हे एक चांगला प्रश्न आहे. तर मी माझ्या डेस्टिनी बद्दल केव्हापासून विचार करण्यास सुरुवात केली हे तेव्हापासून चेंज होऊ शकते. तर जेव्हा माझं 10वी झालं, 10वी पर्यंत तर नाही का नॉर्मल होतं. म्हणजे जर मी काही बनत असतो, आतंकवादी बनव किंवा फिल्म मेकर बनव किंवा एक नॉर्मल पर्सन बनव, एक 10वी पर्यंत नॉर्मल होतं. कारण तिथपर्यंत सगळं सारखं होतं. 10वी नंतर माझ्या डोक्यामध्ये काही ना काही चेंजेस आले, माझ्या थिंकिंग मध्ये काही ना काही चेंजेस आली. आणि जर ते चेंजेस आले नसते तर आज मी इथे नसतो, कुठेतरी असतो. किंवा या चेंजेस आल्यामुळे आपण इथपर्यंत आहे, फिल्म करिअरच्या इतक्या जवळ आहे. तर जर ते चेंजेस आले नसते तर आपण कुठे असतो. तर मी 11वी मध्ये नाही का विचार करत राहायचो. कसं आहे की 11वी मध्ये पढाई वगैरे काही करावी लागत नाही, ट्युशन कॉलेज बस एवढंच. तर मग घरी आल्यावर काय पुस्तक काढायचं, असाइनमेंट लिहायच्या वेळेस फक्त असाइनमेंट लिहायचं, लिहून झाल्यानंतर बसून राहायचं. आणि मी काय करत होतो, आपल्या डेस्टिनी याच्याबद्दल विचार करत होतो. मार्वल, हॉलिवूड मूवी स्पेशली. आणि जर एखादी मूवी मला आवडली नाही तर त्या मूवीला कसं काय बेटर करायचं हे नाही का मी मनात विचार करत होतो. आणि त्याच मनाच्या गुंतीमध्ये मी दबून राहत होतो. आणि तशा प्रकारे. तर जर मी एक नॉर्मल गाय असतो तर कसं झालं असतं. तर एक नॉर्मल गाय, नॉर्मल डेस्टिनी, तर मला तशा प्रकारचे विचार वगैरे आले नसते आणि मी माझ्या पढाईवर फोकस केला असता. आणि याचा इफेक्ट मला करीब 12वीच्या एक्झाम मध्ये मला झाला असतं. करीब 12वी मध्ये मला नियर अबाउट 60 to 61 to 63 वगैरे काहीतरी पर्सेंटेज भेटले असते, जे की मला 12वी मध्ये 49% भेटले. सो फिल्म मेकर मध्ये कसं म्हणजे अशा प्रकारे आहे, म्हणजे का आपण 2 लेवल ठेवू, ही आहे फिल्म मेकर, ही आहे नॉर्मल. तर याला कसे 63% भेटले, याला 49% भेटले. तर 63%. त्याच्यानंतर मग काय केलं असतं, मग माझे ग्रुप पण निघाला असता आणि मग मी गेलो असतो करीब इथे कुठे बीडी कॉलेजमध्ये, बीडी किंवा SD कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग केलं असतं. मेकॅनिकल आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, कारण माझ्या वडिलांचा पण कोर्स होता. मेकॅनिकल बद्दल असं कोणी रिलेटिव्ह नव्हतं, त्यामुळे
मी सिव्हिल इंजिनिअरिंग केला असता. आणि मग वन मॅन टीम सोबत तर कॉन्टॅक्ट कम्प्लिटली ऑफलाईन, कारण 12वी नंतरच मी वन मॅन टीम सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आलो. कारण माझा डिप्लोमासाठी मी ऍडमिशन केली आणि फ्रेंड म्हणून माझ्यासाठी फक्त विशाल होता. कारण डिप्लोमामध्ये असं कोणीच फ्रेंड नव्हतं माझं, तर विशालच होता. विशाल आणि मग त्याने मला वन मॅन टीम सोबत इंट्रोड्यूस केलं 12वी झाल्यानंतर. बट आता मला काय म्हणजे एक नॉर्मल पर्सन, तर मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो असतो. एक प्रकारे माझ्या लाईफचा नवीन लेवल स्टार्ट झाली असती आणि मी त्यासाठी खूप जास्त एक्सायटेड असतो. तर मी विशाल सोबत आणि वन मॅन टीम सोबत तर कम्प्लिटली डिस्कनेक्टेड झालो असतो. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे तिथल्या फ्रेंड सर्कलमध्ये चांगला रमलो असतो. करीब मी सिव्हिल इंजिनिअरिंग 4 वर्षातच केली असती. 4 वर्षातच कम्प्लिटली केली असती, कारण एक प्रकारे नॉर्मल पर्सन बनायचं आहे. तर कसं 4 वर्षात मी माझी सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट केली असती. आणि त्याच्यानंतर काय झालं असतं की सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट केली आणि देन मी रिलेशनशिप मध्ये पण आलो असतो ऑफकोर्स, कारण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मुली पण असतात. आणि दॅट वॉज द ग्रेट डे, कारण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 4 वर्ष सोबत घालू. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या मित्रांसोबत कम्प्लिटली डिस्कनेक्ट झालो असतो, कारण इंजिनिअरिंग जेव्हा होतं तेव्हाच मित्र सोबत राहते. इंजिनिअरिंग झाल्यानंतर कोणीच राहत नाही. तशा प्रकारे माझी सिच्युएशन झाली असते. आणि त्यानंतर माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला जॉबसाठी एवढं काही स्ट्रगल वगैरे करायची गरज नसती, कारण माझ्या फॅमिलीचा बॅकग्राऊंड खूप जास्त स्ट्रॉंग आहे. तर मला कधी लावलंच असतं. करीब आजपासून 2 वर्ष अगोदर म्हणजे 2014 मध्ये. आणि मग 2 वर्षात मी आता कुठेतरी जॉब करत असतो, कोणत्या प्लांटमध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या कंपनीमध्ये वगैरे, किंवा चांगल्या पोस्टवर जॉब करत असतो. आणि मी रिलेशनशिपमध्ये पण असतो. माझे काही स्वप्न काही जास्त मोठे नव्हते. मला जस्ट एक घर, त्या मुलीसोबत लाईफ करायची होती. आणि जे मी म्हणलं नॉर्मल लाईफ, बिलकुल नॉर्मल लाईफ प्रमाणेच झालं असतं. त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे नाही. तर तुला काय वाटते का तुझे फिल्म करिअर आणि त्याच्यानंतर हे नॉर्मल करिअर, तर व्हॉट विल बी चूज? तर मला वाटते मी फिल्म करिअरच चॉईस करतो. कारण नॉर्मल लाईफमध्ये काय आहे की नॉर्मल लाईफमध्ये तुम्ही चढत जाता, हळूहळू चढत जाता. आणि मग एक वेळ अशी येते का तिथे तुम्ही पोहोचून जाता तुमच्या डेस्टिनीमध्ये. डेस्टिनी काही खूप जास्त मोठी नाही आहे किंवा खूप जास्त हार्ड नाही आहे. मग तुम्ही तिथपर्यंत पोहोचून जाता, मग तुम्ही स्टेबल होऊन जाता. मग नाही का, मग तुमची लाईफ अशी सरळ चालते, बिलकुल स्ट्रेट, काही चेंजेस नाही. रोज जॉबमध्ये जा, 8 ते 10 घासा, 8 ते 6 घासा, त्याच्यानंतर घरी या. लग्न झालं असेल तर ठीक, नाही झालं मग ते फ्युचर वगैरे इट्स बीन जे काही होत असेल फिजिकल लाईफमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये ते झालं असतं, बस इज नॉर्मल थिंग. बट फिल्म करिअरमध्ये इट्स अमेझिंग. आणि दॅट्स वाय आय रिअली लव्ड इट. कारण याच्यामध्ये आपण नुसता वरती नाही चढत, कधी कधी आपण खाली पण पडतो. आणि याच्यामध्ये लाईफ स्टेबल नसते, ऑफकोर्स नॉट. ते आपल्यावर डिपेंड असते का आपल्याला स्टेबल करायची आहे का नाही करायची आहे. बट फिल्म करिअरमध्ये प्रत्येकांना लाईफ स्टेबल करू देत नाही. याच्यामध्ये नेहमी चढउतार राहतेच ऑफकोर्स. आणि फिल्म करिअरमध्ये मला खूप काही गोष्टी शिकायला भेटत आहे. कारण आता जर मी एक प्रकारे नॉर्मल पर्सन असतो तर मी आर्टिफॅक्ट एपिसोड तर बनवलाच नसता, ऑफकोर्स नॉट. कारण आर्टिफॅक्ट एपिसोड मी कशाला बनवत आहे, कारण माझ्यापाशी असा कोणता पर्सन नव्हता माझ्या फिलिंग समजून घेण्यासाठी, त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला.
नॉर्मल पर्सन मध्ये मी तर रिलेशनशिप मध्ये होतो आणि माझ्या आतमधल्या फिलिंग तर मी माझ्या पार्टनरला सांगितले असते ना की या स्टुपिड कॅमेरामध्ये रेकॉर्ड केले असते या. तर आर्टिफॅक्ट एपिसोड तर कधी बॉन्ड झालाच नसता. नेव्हर नेव्हर. विशाल वगैरे वन मॅन टीम सोबत तर कॉन्टॅक्ट कम्प्लीट नसताच, जे की पहिलेपासून नसताच. मित्र वगैरे सगळे फेड झाले असते, कारण इंजिनिअरिंग मध्ये मी पाहतो ना प्रतीकला, सेम म्हणजे माझी नॉर्मल लाईफ कशी असायला पाहिजे तर प्रतीक सारखी बिलकुल सेम तशीच असते. म्हणजे मी त्यालाच कम्पेअर करून मी स्वतःची लाईफ डिस्क्राईब केली तर बिलकुल सेम. बट ॲज अ फिल्म करिअर जे की मी चॉईस केली आहे तर माझा प्रत्येक दिवस नाही का बहुत अमेझिंग जातो, बहुत नाईस जातो. आता कालचा दिवस नाही का माझ्यासाठी खूप चांगला होता, कारण मी काल 2 सेगमेंट कम्प्लीट करून टाकले, लिहिले पूर्ण. दॅट्स अ ग्रेट, दॅट्स अ रिअली नाईस टू मी. कारण 2 सेगमेंट कम्प्लीट करणं करीब 8 घंट्यामध्ये, कारण मला टाइम पण भेटला होता चांगल्याने लिहिण्यासाठी आणि त्यामुळे मी खूप चांगल्याने त्याला लिहू शकलो. बट आजचा दिवस थोडासा डाऊन आहे. काहून? कारण आज मी फक्त 1 सेगमेंट केला, तोही बहुत छोटूसा होता. त्यामुळे अनदर थिंग मला टाइमच नाही भेटला आणि प्लस मी पढाई पण नाही केली, कम्प्लिटली अवतार कोरा पाहून राहिलो आहे. तर हेच असते फिल्म करिअरमध्ये. तुमची लाईफ कधी वरती जाते कधी खाली जाते, पण स्टेबल होत नाही. तुम्हाला जर स्टेबल करायचे असेल तर स्टेबल होते. स्टेबल करायचे असेल म्हणजे काय, तर म्हणजे तुम्ही तुमचं करिअर क्विट करा, मग देन लाईफ वुड बी स्टेबल. कारण फिल्म करिअरमध्ये कधी पण चढ उतार तर होतच राहते. सो दॅट्स वाय. आणि हेच एक बहुत जास्त इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. मी हे लाईफ चूज केली, मी हे युनिवर्सला खुदू सांगतो या आर्टिफॅक्ट एपिसोड थ्रू, आणि प्रत्येक गोष्टी थ्रू मी चांगल्याने एक्सप्लेन करतो. मी ज्याप्रमाणे स्क्रिप्ट लिहितो, ज्याप्रमाणे विचार करतो, मला फिल्म करिअरमध्ये कशा प्रकारे काम करायचं आहे, कसं काम करायचं आहे, का काम करायचं आहे, मी डिसाईड केलं आहे. आणि हे करीब 11वी पासून माझं स्टार्ट आहे. आणि 11वी म्हणजे करीब 6 आणि देन 8 वर्ष, म्हणजे 8 वर्षापासून मी याच्याबद्दल विचार करत आहे. तर आता कुठे या विचारांना एक प्रकारे पाय फुटले आहे आणि मी काही ना काहीतरी चांगल्याने त्याला थोडंसं डिस्क्राईब करत आहे एक आर्टिफॅक्ट एपिसोड थ्रू, स्क्रिप्ट थ्रू. इट्स अ रिअली नाईस टू मी. माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि प्रत्येक जण नॉर्मल लाईफ चूज करतात, कारण त्यांना काही नॉर्मलच राहायचं असते आणि त्यांना त्याच्या लाईफमध्ये खूप सारे मजे वगैरे घ्यायचे असते. माझ्या लाईफमध्ये मजा तर आहे, खूप जास्त आहे, बट रिस्क पण आहे, सजा पण आहे, स्ट्रेस आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे. आणि या सगळ्या गोष्टींना आपण लक्षात घेऊन आपण एक अमेझिंग थिंग्स बनवतो, एक जे लोकांना एकदम पूर्ण कम्प्लिटली ब्लोन ऑफ करून देईल, बिलकुल अशा प्रकारे बनवून टाकतो. सो दॅट्स मी. तो पर्सन मी आहे, जो बहुत अमेझिंग थिंग्स बनवतो, जो बहुत चांगले करतो. कारण मी या गोष्टीची प्रिपरेशन करीब 8 वर्षापासून करत आहे. जेव्हापासून मला वाटते का मला फिल्म करिअरमध्ये जायचं आहे, तेव्हापासून मी याच्यावर फोकस आहे आणि याच्यावर नेहमी परिपूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करत आहोत. तर आणि मी या सगळ्या गोष्टीला डिझर्व करतो. आणि आता जर मला माझ्या पुढची लाईफ जर डिस्क्राईब करायची असेल तर कुठपर्यंत असतो मी पुढची लाईफ, तर पुढची लाईफ म्हणजे मी करीब मी आता स्क्रिप्ट लिहित आहे. मला आता एवढं दिसून राहिलं की 3 वर्षात मला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे, जे की होऊन जाईल. प्लस 3 वर्षात मला फिल्म कशी बनते, काय बनते याची मला डॉक्युमेंटरी आणि एक प्रकारे थिअरी नॉलेज भेटून जाईल. अनदर थिंग इज मी 3 वर्षात तर नियर अबाउट चांगल्या म्हणजे पूर्ण मूवीच्या पूर्ण स्क्रिप्ट लिहून टाकेल, एवढं तर मला वाटतेच आहे. कारण ज्याप्रमाणे मी ज्या तेजीने लिहून राहिलो आहे तर दॅट वुड बी रिअली फास्ट. आणि मला एवढं वाटते की माझी डेस्टिनी माझ्यापासून आता खूप जास्त दूर नाही आहे. हार्डली 3 किंवा 4 वर्ष, मोर दॅन 5 इयर्स
लेस दॅन 5 years, आणि 5 वर्षातच मी माझी डेस्टिनी अचीव्ह करू शकतो एवढा मला विश्वास आहे. आणि मी स्वतःला खूप प्राऊड करतो. आणि मला वाटते की मी त्यावेळेस जर तशा प्रकारे थिंकिंग केली नसली तर मी आज इथपर्यंत नसतो. बट नॉर्मल लाईफ मला जगायचीच नव्हती पहिल्यापासून. मला माझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी करायचं होतं. आणि हेच एक गोष्ट आहे जे मला स्वतःला डिस्क्राईब करता येते चांगल्यानी. आणि सो या, दिस इज इट. आणि या, तर एकटं राहण्याचे हे फायदे. आपण नाही का बहुत चांगल्याने विचार करू शकतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट्स वगैरे. दॅट इज ग्रेट. कारण इथे आपल्याला कोणी बोलायला कोणीच नाही. त्यामुळे आपण आपले विचार वगैरे खूप चांगल्याने मांडू शकतो या थिंग्समध्ये, या गोष्टीमध्ये. सो दॅट्स द रिअली ब्युटी ऑफ दिस थिंग. सो या, तर वेल, आज तर एवढंच. सो आज काही नाही. आज सकाळी उठलो, जॉबवर गेलो आणि त्याच्यानंतर जेवढा टाइम भेटला तेव्हा मी सेगमेंट 4 कम्प्लीट केला. आणि तो छोटासा होता, तो किडनॅपिंगचा, तो तेवढाच लिहिला. आणि त्याच्यानंतर मग लंच झाला. आणि लंच नंतर मग मला टाइमच नाही भेटला, कारण लोणारे सोबत मला ते ऑक्सिजन वगैरे आणणं नेणं वगैरे याच्यातच बिझी होतो. कसं आणते का आणते हेच पाहत होतो. तर याच्यातच 5-5:30 वाजले. आणि मग घरी आल्यावर मग कसं स्वतः फ्रेश वगैरे होऊन मग अवतार कोरा पाहत आहे. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 531. राईट नाउ वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. Hello, this is the My Artifact episode number 533. आजची तारीख आहे 19 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. मी खूप टायर्ड फील करून राहिलाय. आय डोंट नो, बट बहुत टायर्ड आणि बहुत झोप लागून राहिली आहे. मला काही आयडिया नाही व्हॉट इज हॅपनिंग टू मी. काल रात्री माझं आंग दुखत होतं, पोट दुखत होतं. आता माझं आंग तर दुखत नाही, बट जेव्हापासून जेवण केलं तेव्हापासून पोट दुखून राहिलंय. आणि इट डझंट फील्स गुड. ज्याप्रमाणे आजचा दिवस कम्प्लिटली वेस्ट गेला. नाही मी स्क्रिप्ट लिहिली, नाही मी पढाई केली, नाही मी अवतारचे एपिसोड पाहिले. आज पूर्ण दिवस मी वेस्ट केला, काहीच नाही केलं आज. आय एम डुईंग नथिंग. बस बिमार आहे याच्या नावाखाली मी फक्त काहीच नाही केलं. ॲटलिस्ट आपल्याला स्क्रिप्ट तरी लिहायला पाहिजे. आता एक ऑलिम्पिकमध्ये मॅच सुरू होती. PV सिद्धू हिने नियर अबाउट सिल्वर मेडल गेन केलं. तिच्याकडून खूप अपेक्षा होती गोल्ड मेडल घ्यायची, बट इन द एंड शी लूज फायनल मॅच अँड तिला सिल्वर मेडल भेटलं. बट ॲक्च्युली या वर्षीचा इंडियाचा ऑलिम्पिकचा स्कोअर बहुत कमी आहे. आजची तारीख 19 आहे आणि इट्स बीन रिअली व्हेरी नियर टू एंड ऑलिम्पिक. कारण 5 तारखेला 5 ऑगस्टला ऑलिम्पिक सुरू झालं आणि आजची 19 तारीख आहे. आणि बस आता खतमच होऊन राहिलं आहे. हार्डली 1 हप्ता वगैरे आहे बाकी. आणि एका हप्त्यात म्हणजे आता नियर अबाउट 10-15 दिवसामध्ये यांनी फक्त 2 मेडल हे केले. तर मला एवढं जास्त काही खास वाटत नाही का आपली टीम मोर दॅन 2 or 3 मेडल वगैरे जिंकेल.
बट मी अदर कंट्रीचे जर स्कोअर बघतो ना, युनायटेड स्टेट्स किंवा चायना, तर त्यांचे 70, 80, 90 मेडल त्यांनी घेतले आहे. युनायटेड स्टेट्स 90 मेडल. चायना सर्वात पुढे आहे. पुढे म्हणजे त्याला 72 मेडल आहे, बट मोस्ट ऑफ दी गोल्ड आहे. तर त्यामुळे चायना सर्वात पुढे आहे. तर मी विचार करतो यार, त्यांची कंट्री काहून एवढं हे करते, म्हणजे त्यांच्या कंट्रीमधले प्लेअर एवढे काहून चांगले आहेत ना की आपल्या कंट्रीमध्ये प्लेअर काहून एवढे आहे. हे गोष्ट आपल्यापासून थोडीशी वेगळी आहे, आपल्या करिअरपासून वेगळी आहे, पण याच्यापासून जे आपल्याला शिकायला भेटते ते खूप सिमिलर आहे. आता एक गोष्ट मी न्यूजमधून ऐकली आहे आणि ते मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करणारच, कारण याच्याकडूनच आपल्याला एक प्रकारे शिकायला भेटते. तर जे युनायटेड स्टेट्स किंवा चायनामधले जे लोक आहेत ते आपल्या प्लेयर्सना कशा प्रकारे ट्रीट करतात की ते एवढे सारे आणि एवढे चांगले मेडल घेऊन येतात, कशा प्रकारे. तर त्यांना कसं आहे की त्यांना फिजिकल स्ट्रेस खूप जास्त असते, मेंटल स्ट्रेस जास्त आहे. म्हणजे तिथे सुद्धा चायनामध्ये एखाद्या मुलाचा इंटरेस्ट असला हॉकीमध्ये किंवा टेनिसमध्ये किंवा अदर स्पोर्ट्समध्ये, व्हॉलीबॉलमध्ये किंवा स्पोर्ट्स सेक्शनमध्ये त्याचा काहीतरी इंटरेस्ट असला का तिथले कोच त्यांना इन्स्पायर करतात की बेटा तू समोर जा आणि याच्यात करिअर बनव. जसं तिथे प्रत्येक आपल्याकडे स्पोर्ट्स म्हणजे काय असते, स्पोर्ट्सच्या नावाखाली काहीच नाही, फक्त 1 घंटा सुट्टी असते आणि तिथे खेळण्यासाठी आपण फक्त विरंगुळा म्हणून क्रिकेट किंवा फुटबॉल खेळतो, कारण ते आहे म्हणून. बाकी सांग बरं, असा शाळेत असा कोणते प्लेयर आहे जे एकदम हे खेळतात, टेनिस किंवा चेस, कॅरम वगैरे बहुत कमी आहे, बहुत रेअर आहे. जे टॉपमोस्ट कॉलेज आणि स्कूल आहे तिथेच अशा प्रकारचे खेळ वगैरे खेळले जातात. बट अशा कोणत्या प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट स्कूलमध्ये वगैरे खूप कमी आहे, बहुतच कमी, बहुत रेअर आहे. तर आपल्या स्पोर्ट्स सेक्शनमध्ये, आपल्या स्पोर्ट्स अथॉरिटीमध्ये याला जास्त प्राधान्य देत नाही स्पोर्ट्सला. म्हणजे इथे इंडियात, म्हणजे इथे प्लेअरला समजा जर एका प्लेअरला वाटतंय का आपण एक स्पोर्ट्समॅन आहे, आपण एक स्पोर्ट्समॅन पर्सन आहे, मग त्याला नाही का एंडपर्यंत सिद्ध करावं लागते. एंडपर्यंत म्हणजे 10th, 12th आणि देन ॲज अबाउट 25 किंवा 30 वर्षापर्यंत त्याला स्वतःला प्रूव्ह करावं लागते का मी हा प्लेअर आहे सगळ्या जणांना. आणि नंतर मग काय होते, त्याच्यावर मोटिवेशन होते आणि प्लस त्याच्यावर फिजिकल होते आणि देन फिजिकल ट्रेनिंग होते आणि देन तो बंदा कुठेतरी इंटरनॅशनल स्टेडियमवर, इंटरनॅशनल स्टेटवर त्याला पाठवलं जाते, जस्ट लाईक ऑलिम्पिक और एशिया गेम और अदर स्टफ. तर काय होते की या साऱ्या गोष्टीला आपल्या म्हणजे इथे नाही का इंडियामध्ये मोटिवेशन नाही राहत. इथे नाही का मेंटल स्ट्रेस खूप आहे ॲज कम्पेअर टू फिजिकल स्ट्रेस. चायनामध्ये तिथले जे कोचेस आहेत ते त्यांना लहानपणापासून त्यांना मोटिवेट करतात आणि त्यांच्यापासून चांगलं भयानक फिजिकल ट्रेनिंग करून घेतात, बहुत हार्ड ट्रेनिंग करून घेतात, कारण त्यांना विश्वास असते की ते पुढे जाऊन ते त्यांच्या कंट्रीसाठी काही ना काही मेडल घेऊन येणार. म्हणून ते आज इतक्या टॉप पोस्टवर आहे चायना, कारण त्यांना म्हणजे तिथल्या प्लेअरना फक्त फिजिकल स्ट्रेस करायची असते. आणि प्लेअरला एवढं तर माहित आहे का आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला फिजिकल स्ट्रेस तर करावी लागेल, त्यासाठी नाही का सगळेजण रेडी असतात. बट मेंटल स्ट्रेससाठी कोणी रेडी नसते. जर तुम्हाला 10 लोक म्हणत असेल का तू नाही करू शकत, तर बहुत कमी पर्सन आहे जे स्वतःला समजून आपण करू शकतो, स्वतःला कॉन्फिडन्स देऊन आपण करू शकतो, असे बहुत कमी पर्सन आहे. 10 पैकी हार्डली 2 जण असतात जे स्वतःवर करू शकतो, स्वतः कॉन्फिडन्स आहे ते पुढे जातात, बाकीचे 8 जण मागे येतात. पण चायनामध्ये कसं आहे, या 10 जणांना मोटिवेट करतात, त्यामुळे इथे 10च्या 10 प्लेयरांना समोर पाठवले जातात आणि त्यांच्याकडून ट्रेनिंग वगैरे घेतात, लॉट्स ऑफ स्टफ घेतात आणि त्यांना इस तरह लायबल बनवतात की ते ऑलिम्पिकमध्ये 70-80 मेडल बनवून 70-80 मेडल त्यांच्याकडून गेन करेल.
तर तर पहा ना, सो ही अशा प्रकारची स्टोरी आहे. म्हणजे चायनावाले किंवा युनायटेड स्टेट्समध्ये इथे नाही का फिजिकल आहे, बट इंडियामध्ये काय मेंटल स्ट्रेस आहे. म्हणजे इथे नाही का 10 लोक तुम्हाला भेटतील, ते म्हणणार की तू करू शकणार नाही. आणि मग इन दी एंड 2 जण समोर जातात, 8 जण मागे जातात, आणि त्यानंतर मग आपण ऑलिम्पिकमध्ये फक्त 2 किंवा 3 मेडलवर हे होऊन जातो, एकदम शांत होऊन जातो आणि बस. मग याच्यावर मला शिकण्यालायक काय? वेल, मी स्पोर्ट्स पर्सन तर नाही आहे आणि मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट नाही, बट याच्यात तुम्हाला शिकण्यालायक काय? आणि तुम्हाला शिकण्यालायक आहे का इंडियामध्ये टॅलेंटला कुठपर्यंत मान्यता आहे. म्हणजे जर आपल्यापाशी टॅलेंट आहे आणि जर आपल्यापाशी त्याला टॅलेंटला दाखवण्यासाठी एखादी सोर्स नाही आहे, तर आपण काहीच करू शकत नाही. तर आपल्याला टॅलेंट पण असणं गरजेचं आहे, टॅलेंट रिलेटेड सोर्स पण असणं गरजेचं आहे, आणि त्या सोर्सला अनुसरून त्याला प्रेझेंट करणं पण गरजेचं आहे. जर या 3 गोष्टी तुमच्यापाशी असेल, देन यू कॅन गेट युअर डेस्टिनी. जर तुमच्यापाशी टॅलेंट खूप जास्त आहे आणि या 2 गोष्टी कमी आहे, तर तुमचा या टॅलेंटचा काहीही मॅटर होणार नाही, नथिंग. इथे म्हणजे तुम्ही टॅलेंट दाखवा, प्लस टॅलेंट सोबत स्वतःला प्रूफ पण करून दाखवा, तरच तुम्ही मोठे आहात. बट अदर कंट्रीमध्ये त्यांना फक्त टॅलेंटची गरज असते. तुम्हाला या फील्डमध्ये तुम्ही टॅलेंटेड आहात तर बस तुम्ही वरती जा. बट आपल्या इंडियामध्ये टॅलेंट पण दाखवा, त्याच्यानंतर सोर्स पण दाखवा, आणि तुम्ही करू शकता का नाही, कॉन्फिडन्स दाखवा, लॉट्स ऑफ थिंग्स. तर मला माझ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी, आता माझी डेस्टिनी कशी खूप मोठी आहे, आणि या मोठ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी मला कोणकोणत्या गोष्टी लागेल. आता या ऑलिम्पिक गेम्स मधून किंवा इथून मला काय शिकायला भेटते, का मी माझ्या करिअरला कशा प्रकारे बनवू शकतो चांगल्या पद्धतीने, आणि तर या सगळ्या गोष्टी. वेल, आपण जे मार्गावर जाऊन राहिलोय ते बरोबर मार्ग. आता आपण नाही का, आपण स्क्रिप्ट लिहित आहे मोबाईलवर, ज्या पद्धतीने आपण स्क्रिप्ट लिहून राहिलो आहे आणि आपल्या डेस्टिनीला अजून जवळ होण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. तरी मी अजूनपर्यंत फिल्म मेकिंगचे व्हिडिओ अजूनपर्यंत बघितलेले नाही आहे, बट हो मी त्याला बघणार आहे. बट ज्याप्रमाणे मी त्या वेवर चाललो आहे, त्या डिरेक्शनवर चाललो आहे, ते राईट आहे. बट ऍक्च्युली आपल्याला याच्यामध्ये अजून हार्डवर्क घ्यावं लागेल. ऑफकोर्स मला वाटते का आता माझ्या लाईफमध्ये एक प्रकारे लेवल सुरू झाली आहे, का आता आपण इथपर्यंत तर आलो आहे. आता इथून आपण आपल्या डेस्टिनीसाठी हळूहळू जवळ तर जाऊन राहिलो आहे. बट जेव्हा मुंबईमध्ये जाऊ ना, तेव्हा थोडंसं मॅटर होऊ शकते, कारण तिथे आपल्याला एक प्रकारे टॅलेंट दाखवावं लागेल, प्लस आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे त्याला प्रेझेंट पण करावं लागेल. तर या साऱ्या गोष्टी करणं, आणि दॅट्स अ रिअली डिफिकल्ट अँड दॅट्स रिअली क्रिटी. कारण प्रत्येकांना कसं आहे की आपल्याला टॅलेंटशी रिलेटेड असते, त्यांना दुसऱ्या जगाशी किंवा दुसऱ्या लोकांसोबत काही रिलेटेड नसते. ॲज आपलं टॅलेंटेड गुड आहे तर देन वी आर गुड. बट तर या ऑलिम्पिकवरून आणि या स्पोर्ट्समॅनशिप आणि स्पोर्ट्समॅन अथॉरिटी आणि या इंडियाच्या ट्रेनिंग थ्रू आपल्याला हे कळलं येते की आपल्याला टॅलेंट असणं गरजेचं आहे, प्लस तुम्हाला प्रूफ पण करून दाखवायचं आहे की तुम्ही कोण आहात. आणि हेच एक पर्सनला, एक फिल्म मेकरला आपण अशा प्रकारे हे येऊ शकते, म्हणजे बर्डन किंवा एक प्रकारे रेजिस्टन्स, आणि ज्याला आपण सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे, कारण हे इम्पॉर्टंट आहे. राईट, पुढे आपल्या डेस्टिनीमध्ये अजून कठीण पाथ येणार आहे, त्यासाठी रेडी राहा, आतापासूनच रेडी राहा. आजचा दिवस कम्प्लिटली वेस्ट गेला, मी आता आजचा दिवस पुन्हा वापस आणून त्याला काही करू शकत नाही. वेल, आणि मी पण जास्त रागवत नाही, कारण आज माझी तब्येत काही एवढी जास्त काही खास वगैरे नव्हती. आज माझं सकाळपासून पोट दुखत होतं, ताप वगैरे होता, त्यामुळे माझं रेस्ट घेतला, आणि आज मी नाही पढाई केली, स्क्रिप्ट लिहिली. बट स्क्रिप्ट इन द वे आपण स्क्रिप्ट लिहितो आहे, त्यामुळे ठीक आहे.
पण मी पढाई पण नाही करू आहे. कधी एक हप्ता झाला मी पढाई नाही करून राहिलो आहे. त्यापासून ARC कन्फर्म केला आहे. ARC कन्फर्म करायच्या अगोदर पासून जर मी पढाई नाही करून राहिलो आहे. तर एक प्रकारे कसं आहे की इकडे हे होऊन राहिलं आहे. बट आपलं शेड्यूल बरोबर कसं ठेवावं लागेल बरोबर, कारण आपल्या लाईफमध्ये आपल्याला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी अचीव करायच्या आहेत. आणि या मोठ्या गोष्टी अचीव करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या गोष्टी सॅक्रिफाईस करणं पण गरजेचं आहे. आणि या गोष्टी सॅक्रिफाईस करणं म्हणजे काय आहे? सॅक्रिफाईस म्हणजे आता इथे कोणत्या गोष्टी सॅक्रिफाईस करणार आहे? इथे तुला गोष्टी आहेच का सॅक्रिफाईस करण्यासाठी? मित्र नाही आहे, कोणी पर्सनल रिलेटिव्ह नाही आहे, तू एकटा राहते आहे. सॅक्रिफाईस म्हणजे इथे तुला स्वतःवर कंट्रोल ठेवावा लागेल, आळसाला भुलून जावं लागेल आणि आपल्या डेस्टिनी बद्दल विचार करावा लागेल. तर असं आहे. आज एवढंच. आज काही खास वगैरे नाही. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 533. राईट नाउ वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू. Hello, this is the My Artifact episode number 535. आजची तारीख आहे 22 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 8 वाजले आहे. सांगायचं बहुत काही आहे, बट भूक लागली ना, त्यामुळे कसं एक प्रकारे सांगता येणार. तर वेल, हा आर्टिफॅक्ट एपिसोड कालचा आहे, कारण काल आर्टिफॅक्ट एपिसोड आपण केला नव्हता. तर काल सांगून देतो काल काय झालं. आणि आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड पण कालचा दिवस खूप महाग होता, कारण काल रविवार होता आणि मी होतो वर्धेला. हेच वाटलं बघा टाईम स्पेंड करा मित्रासोबत, तर त्यामुळे मी गेलो होतो. आणि जेव्हा पण मी जातो ना, इट फील्स रिअली ग्रेट, रिअली ऑसम. कारण जोपर्यंत मी वर्धेत होतो आणि त्यांच्याबद्दल एवढं काही जास्त थिंक करत नव्हतं. म्हणजे मित्र आहे, जवळच राहतात, कधी काय प्रोग्राम बनवला तर फोन करून येऊन जाईल मी. आणि म्हणजे जोपर्यंत कोणती गोष्ट जवळ राहते ना, तोपर्यंत त्याची काही व्हॅल्यू नसते. बट जेव्हा ती गोष्ट दूरून जाते तर एक प्रकारे त्याची व्हॅल्यू एवढी वाढते ना, का तुम्ही एक छोट्या मोमेंटसाठी तरसता. आणि तसंच माझ्यासोबत झालं आहे. आता मी इथे जॉब करत आहे नागपूरला, खापरखेड्याला, आणि मी माझ्या मित्रांसोबत थोडं दूर झालो आहे. बट जरी का होईना हप्त्यातून संडेला वर्धेला जायचं, वर्धेला जायचं आणि भेटायचं मित्रांसोबत. कारण जरी त्यांच्यासोबत थोडा टाईम स्पेंड केला ना, का एवढा माहोल वाटते ना, इट डज फील्स रिअली ग्रेट. म्हणजे त्यांच्यासोबतचा जो टाईम स्पेंड केलेली एनर्जी आहे ती मग मला हप्ताभर टिकते. आणि मी याच्या अगोदर नाही का अगोदर सांगितलं होतं आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये का आपण थोडं डिटॅच व्हावं यांच्यासोबत. केव्हा? याच्या अगोदरच्या 33 एपिसोड, मग आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 533 मध्ये मी सांगितलं होतं का थोडं डिटॅच राहायचं. वाय? कारण काय होतं की मी रविवारी काय प्लॅन म्हणजे रविवारी म्हणजे वर्धेला मी कशासाठी गेलो होतो. रविवारी म्हणजे माझ्या मनात विचार आला शनिवारी का आपण मोमेंट बनवायचा मित्रांसोबत. तर मी ड्रिंकचा मोमेंट एक प्रकारे बनवला. म्हणजे पिंट्याला फोन केला, बट पिंटीने काही फोन केला उचलला नाही. मग विशालला फोन केला, तर मग विशाल म्हणे प्यायचं कुठे म्हणे वगैरे. बट प्लेस काय डिसाईड नव्हती, बट आणून घे म्हणे, काय नाही नंतर वेळेवर डिसाईड करून घे. तर मी आणली 500 रुपयाचा एक मोठा बंपर आणला. तर मग माझा प्लॅन होता शनिवारी आपण करू बघा कुठेतरी, बट शनिवारी पॉसिबल नाही झालं, कारण प्रत्येकांचे इश्यूज होते कुठे ना कुठे जायसाठी. त्यामुळे मी बहुत अपसेट झालो. आणि त्याच्यानंतर मग काय की मी सांगून दिलं का यांच्यावर थोडं डिटॅच राहावं आणि नंतर मग थोडं दूर व्हावं. मग रविवारी काय झालं, रविवारी मी अशाच प्रकारची फिलिंग्स वगैरे हे झाली, म्हणजे कीप इट अवे फ्रॉम देम आणि जास्त इन्व्हॉल्व नाही व्हायचं वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. मग काय झालं की रविवारी पण प्लॅन बनवायचा, म्हणजे रविवारी प्यायचं म्हणून एक प्रकारे डिसाईड झालं. बट रविवारी पण पूर्ण हेच झालं,
बंदच झालं. म्हणजे रविवारी पण म्हणे नाही, म्हणे विशालच्या घरी प्रोग्राम करायचं ठरवलं होतं, बट विशालची आई होती त्यामुळे मग तो पण प्रोग्राम कॅन्सल झाला. तर आय जस्ट फील रिअली बॅड. आणि असं वाटतं होतं की आता झालं, आता बहुत झालं. आता आपण या मित्रांसाठी आपण एवढं काही करतो आहे, एवढं सारं पार्टी देतो आहे, आपण यांच्यासोबत टाईम स्पेंड करण्यासाठी आपण एवढं काही करून राहिलो आहे आणि यांच्यापाशी थोडा टाईम नाही. मी पण स्वतःला समजून घेतलं का त्यांना पण त्यांचे करिअर वगैरे बनवायचे आहे, तर त्यांच्यापाशी कसं काय टाईम राहील तुझ्यासाठी. तुझं तर करिअर वगैरे सेटल झालं आहे, बट व्हॉट अबाउट देम, त्यांना त्यांचा विचार तर करावाच लागेल. तर मी थोडं स्वतःला कन्व्हिन्स केलं अँड देन ऑल दोज थिंग्स. बट संध्याकाळी जे काही झालं ना, इट्स अ रिअली ऑसम. संध्याकाळी काय झालं की वडापाव खायचा प्लॅन बनला. फोन केला, चलो वडापाव खायला. सगळेजण गेलो. मी, पिंटी, वैभव, भॅडी, विशाल, प्रवेश, रावल्या, वनमॅन गेलो. आणि मग तिथं वडापाव खाल्ला. तिथं आम्ही डिस्कशन केलं का नेक्स्ट वीकमध्ये आपण हा प्लॅन बनवू. नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे इथे खापरखेड्याला प्लॅन बनवू. आणि दॅट वॉज सो ग्रेट. कारण इथे नाही का फुल ऑन मजा करू शकतो, बहुत चांगल्याने मजा करू शकतो. कारण इथे म्हणायला बोलायला कोणीच नाही आहे. आणि इथे सगळे ॲसेसरीज पण आहे. वैभव म्हणे आपण चिकन वगैरे बनवू म्हणे. मी तुझं आता या मानवट कट करून हे घेतो, नंबर वगैरे का कोण लांब पोळ्या बनवून घेते, ऑर्डर द्यावं लागेल. भात, बहुत मजा येईल. आता जे या सॅटर्डे आणि संडे 2 दिवस बहुत मजा येणार आहे. कारण इट्स अ रिअली ऑसम वे. कारण इथे नाही का सगळेजण गॅदर होईल. मनानं बोलण्यासाठी कोणीच नाही आहे. बस दारू काढायची, दारू प्यायची, देन लॉट्स ऑफ थिंग्स विथ द फ्रेंड अँड डुईंग स्टफ लाईक रिअली एन्जॉईंग ऑल दिस लाईफ. बहुत महान वाटेल. आणि त्यासाठी मी नाही का आज बहुत जास्त एक्साइटेड आहे. म्हणजे काल संध्याकाळी जो इन्सिडेंट झाला ना, म्हणजे प्लॅनिंग वगैरे झाली, सगळेजण ॲग्री झाले आणि सगळेजण विचार करू लागले का याच्या फ्लॅटवर बहुत मजा येईल. आय एम ऑल्सो रिअली एक्साइटेड अबाउट दिस. कारण मी पण बहुत जास्त एक्साइटेड आहे. या मित्रांना माझ्या सोबत येईल आणि बहुत महान मजा येईल. या बहुतच इट्स अ ऑसम अँड इट्स रिअली ग्रेट. तर काल हेच झालं, आज पण झालं. बट आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड नेक्स्ट करावं, कारण सेपरेट बनवा लागेल. बट काल जे काही संध्याकाळी जे भेटलं ना ते ग्रेट. आणि वडापाव खाण्यामध्ये पण बहुत मजा आली. दहीपुरी खाण्यामध्ये बहुत मजा आली. आईस्क्रीम, त्याच्यानंतर पूर्ण वनमॅननेच खर्च केले. मी फक्त 40 रुपये दिले त्याला. हे घे म्हणलं, तू जास्त खर्च नको करू मला, हे घे म्हणलं 40 रुपये. आणि वनमॅननेच पूर्ण हे केले ते. सो yeah, it is so great. So this is the My Artifact episode number 535. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 536. Sorry, जो जुना होता तो 35 आणि हा 36 आहे. आजची तारीख आहे 22 ऑगस्ट 2016 आणि आता वाजले करीब रात्रीचे 8 वाजले आहे. आणि मी बहुत जास्त एक्सायटेड आहे. आय एम रिअली एक्सायटेड. कारण नाही का जेव्हापासून माहीत पडलं आहे की आता आपला प्लॅन बनणार आहे इथे रविवारी इथे खापरखेडाला, मी पण बहुत जास्त एक्सायटेड आहे. आणि किती पैसा लागेल डझंट मॅटर, पैसा काय कमवता येते. आज काय माझी पेमेंट हार्डली 7,000 रुपये आहे, 7,000-7,500 रुपये पेमेंट आहे. मला डेफिनेटली विश्वास आहे का पुढे माझं पेमेंट वाढेलच, ऑफकोर्स वाढेल. आणि ज्याप्रमाणे मला पैशाचं याच्याबद्दल काही माझ्या लाईफमध्ये पैशा व्यतिरिक्त एवढं काही हे नाही. कारण माझ्या लाईफमध्ये पैसा बहुत येणार आहे आणि बहुत जास्त येणार आहे. मी याच्याबद्दल काळजी वगैरे करत नाही. मी काय करतो, मोमेंट एन्जॉय करतो यार. आणि हा मोमेंट जर आपल्या मित्रांसोबत पैशाद्वारे होत असेल तर मी ते पैसे खर्च करण्यासाठी एव्हर रेडी आहे. एव्हरी टाईम. तुम्ही किती म्हणा, 100, 200, 300 वगैरे, पण थोडं कंट्रोलमध्ये वगैरे. जेवढं कंट्रोल वगैरे होत असेल तेवढं कंट्रोलमध्ये, नाही होत असेल वगैरे स्टॉक लाईक दॅट. त्याप्रमाणे ते मी आज सगळ्यापासून बहुत जास्त एक्साइटेड होतो. आणि
इट्स बीन रिअली ग्रेट अँड रिअली नाईस. काल का मी वर्धेला होतो आणि मी कालच आलो असतो खापरखेड्याला, बट ॲक्च्युली काय झालं की मला ते कम्प्युटर वगैरे दुरुस्त करायचं होता. जे हार्ड डिस्क आहे ना ते कम्प्युटरची, तर ते पूर्ण करप्ट झाली, तर त्यामुळे त्यात नवीन टाकावं लागली. आणि मग त्यांनी काल संध्याकाळी देतो म्हणे, त्यामुळे मी थांबलो. बट संध्याकाळी पण त्यांनी पॉसिबल नाही केलं आणि त्यांनी आज देण्याचं हे केलं, त्यांनी आज वगैरे दिला आहे. तर मी आजचा दिवस तर आजची सुट्टी तर नाही पाडू शकत, त्यामुळे मी इथे झालो. आज सकाळीच उठलो 4 वाजता आणि तयारी वगैरे लागलो आणि तिथून ट्रॅव्हल्स पकडली. 7 वाजता नागपूरला आलो. नंतर त्याच्यानंतर 2 घंटे लागले, 2 घंटे नाही, 1.5 घंटा लागला. 8:30 वाजता मी खापरखेड्याला पोहोचलो. वर्धा टू नागपूर 1 घंटा आणि नागपूर टू खापरखेडा 1.5 घंटा. म्हणजे त्याच्यानंतर आल्यानंतर मग बहुत भूक लागून होती, प्लस थोडासा फ्रेश झालो इथे आल्यानंतर. आणि नंतर आता जॉबमध्ये जातो म्हटलं, तर मग गाडी पूर्ण ड्राय झाली. अँड देन लाईफ इज सरप्राईज मी एव्हरी डे, असं म्हणत मी माझ्या डेस्टिनीला शिवा न देता एक प्रकारे चॅलेंज आहे, त्याला ॲक्सेप्ट करण्यासाठी मी रेडी आहे. तर बस चलो. तर थोडं धकवत पेट्रोल पंपपर्यंत न्याय लागली. पेट्रोल भरल्यानंतर ही गाडी सुरूच नाही होऊन राहिली. अरे मेरे बाप, एवढा त्रास, एवढे किक मारू, एक तर पोटात काहीच नाही आणि बहुत भूक लागली होती. मी सकाळपासून 4 वाजेपासून जागा होतो. मी काहीच खाल्लं नव्हतं. काल रात्री पण मी थोडासा भात आणि पोळी खाल्ली होती आणि एवढा किक मारू मी बहुत परेशान झालो आणि शेवटी पूर्ण एक्झॉस्टेड झालो. तर तिथून पुन्हा मग पेट्रोल पंपपर्यंत धकवत रिपेअरिंग सेंटरमध्ये आणलं आणि मग तिथे आणल्यानंतर त्या रिपेअरिंगवाल्यांनी फक्त एक किक मारली ना, स्टार्ट झाला. म्हणजे म्हणते ना, लाईफ इज सरप्राईज मी एव्हरी डे. समटाइम इट्स गुड, समटाइम इज बॅड. सो बॅड इज हॅपन अर्लियर अँड गुड इज हॅपन बिफोर दॅम. तर म्हणजे काय, मी धकवत नेली, ॲक्सेप्ट केलं त्या चॅलेंजला आणि त्या चॅलेंजचा एक प्रकारे रिवॉर्ड भेटला. तर ती गाडी एकदम पटकन सुरू झाली आणि मी खुश झालो. आणि देन मग मी जॉबवर गेलो. मग 2 बिस्किट 20 घेतले 10 रुपयाचे, कारण थोडंसं पाहिजे म्हणलं काही ना काहीतरी. तर बिस्किट घेतले आणि देन गेलो क्रशर हाऊसमध्ये काम वगैरे पाहिलं. आज सकाळपासून मी 4 वाजता उठलो, त्यामुळे मला बहुत जास्त झोप लागत होती. माझे डोळे जस्ट रिअली ब्लिंकिंग आउट. तर दुपारी वगैरे आलो, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर तर आय जस्ट कॅन इवन कंट्रोल इट. मी ठरवलं होतं की आजपासून स्क्रिप्ट लिहीन म्हणून, कारण मी ठरवलं होतं की म्हणजे 533 आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे सांगितलं होतं का मला का करायचं, म्हणजे जिम वगैरे जॉईन करायचं वगैरे. बट काय आहे की माझं डायट पहिलेच कमी आहे. 6 पोळ्या आणि भाजी, भात वगैरे मी काही खात नाही. तर काय आहे की आपण डाएट कमी केला आहे, तर थोडंसं वर्कलोड आपलं कमी झालं आहे, त्यामुळे मी डाएट कमी केला आहे. जिम वगैरे जॉईन करीन तर, बट काय बहुत जास्त एक्झॉस्टेड होऊन जाते. बट मी याला बहुत जास्त एलॉबरेट केला या टॉपिकला. तर काय झालं, नंतर स्क्रिप्ट लिहिली आणि देन बहुत जास्त झोप लागत होती, तर त्यामुळे मी 4 वाजताच वापस आलो. आल्यानंतर ते RTO आले होते, दांडेकर आणि त्यांच्यासोबत RTO आले आणि मग त्यांनी मला लायसन्सबद्दल सांगितलं वगैरे, कोणकोणते डॉक्युमेंट वगैरे लागते. मी डॉक्युमेंट वगैरे त्यांना प्रोव्हाइड केले, 200 रुपये पण दिले आणि अजून मामाजीचं वगैरे काही आधार कार्ड वगैरे लागते, त्यांना मी फोन वगैरे केला. दॅट्स इट. आणि त्याच्यानंतर मग इथे झोपून होतो, तर हाच विचार करून राहिलो का आपल्या संडेचा कोणता प्लॅन आहे, संडेला आपण कसं काय बनवायचं. तर संडेला एक प्रकारे मी ठरवलं, आता सॅटर्डेला वैभव, पिंटी आणि बॅडी 3 जण येणार आहे. 3 जण कन्फर्म आहे आणि प्लस मी 4 जण. तर 4 जण आल्यानंतर पहिले तर जेवण करीन, चमरीमध्ये जाऊन तिथे जेवण वगैरे करून घेईन. तिथून आल्यानंतर आता तेवढा मोठा बंपर तर आमच्या 4 जण खतम होणार नाही आणि तो मोठ्या मोमेंटसाठी ठेवला आहे. तर आम्ही एक बियर आणू आणि प्लस एक कोकाकोलाची बॉटल आणि देन त्या रात्री ते दुसऱ्या दिवशी समजा जर रोट्या जमत असेल तर रोट्या विकत आणू, नाही जमत असेल तर आपल्याला
पोळी, आणि पोळी बनवायला लागली त्यासाठी कणिक, आणि भात बनवलं त्यासाठी तांदूळ. चिकन लागण्यासाठी चिकन काय इट्स अ नॉट बिग डील, चिकन आणता येईल तिथून. बनवण्यासाठी वगैरे सगळे वैभव आहेत, सगळेच जण आहे. कोण कोण येणार आहे म्हणजे आम्ही चौघजण राहीन, म्हणजे आम्ही चौघजण म्हणजे वैभव, पिंटी, मी, बॅडी, विशाल, वन मॅन, रावल्या, म्हणजे हे एवढे जण म्हणजे 7 जण डेफिनेटली येणार आहे. त्याच्यानंतर प्रवेश, आणि हू नोज इट कुड बी श्रुती डोबळे और श्रुतिका नाईक, बट आय डोंट थिंक सो, कारण श्रुतिका नाईकच्या म्हणजे श्रुतिकाच्या ब्रदरला आताच ऑपरेशन वगैरे झालं आहे. तर आणि जर ती नाही आली तर श्रुती डोबळे नाही येणार. आणि मला वाटतं ह्या प्रोग्राम नाही का जर मित्रामध्ये झाला म्हणजे मेल जेंट्समध्ये झाला तर दॅट्स गुड अँड दॅट्स रिअली नाईस. तर मी याच्यामध्ये बहुत जास्त एक्साइटेड आहे. सो या, हू नोज व्हॉट वुड हॅपन देअर, अँड व्हॉट एव्हर हॅपन इट्स गुड अँड इट्स रिअली नाईस. सो या, इट्स बीन ग्रेट. तर दिस इज द एंड, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर. या, माझं फ्लिपकार्टचं मी आज ठरवलं होतं की आज येईन म्हणून माझे हेडफोन, बट आज आले नाही. त्यामुळेच मी माझे अवतारचे एपिसोड कंप्लीट करू शकत नाही आहे, कारण हेडफोन नाही माझ्यापाशी. तर जसा हेडफोन येईल तसं मग आपण सीझन सुरू करू वगैरे. सूरजला फोन करून घेतो आणि त्याच्याकडून वगैरे मूवीज वगैरे कसं आहे ते पाहून घेतो. हो, दिस इज द एंड, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 536. राईट नाव वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू. Hello, this is the my artifact episode number 536. आजची तारीख आहे 23 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 8:30 वाजले, 7:30 वाजले. सॉरी, आपण खूप जास्त लवकर करत आहे. वेल, पण टॉपिक पण असाच आहे. माझ्या माइंडमध्ये एक हे आहे की आता आपण आपली डेस्टिनी आपली ठरली आहे. आपल्याला एक प्रकारे फिल्म बनवायची आहे, एक फिल्म करिअरमध्ये जायचं आहे. तर आपल्याला या फिल्म करिअरबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे, याच्या टॉपपासून बॉटमपर्यंत. म्हणजे फिल्म बनते कशी हे ठीक आहे, आपण याच्याबद्दल ठीक आहे एवढं माहीत आहे. बट या फिल्म्समध्ये कॉन्टॅक्ट कसे काय असते, म्हणजे फिल्म्समध्ये ॲक्टर यांचे स्वभाव काय असते, यांच्या अराउंडिंग मीडिया काय असते, या ॲक्टरपासून आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, आणि समटाईम्स डू सम स्टेप्स. आणि कारण आपल्याला नाही का आपली जी डेस्टिनी आहे ना ती खूप मोठी आहे, बहुत मोठी आहे. तर या मोठ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी आपल्याला या सगळ्या स्टार्सना, या सगळ्या ॲक्टर्स लोकांना एकदम साईडला करून आपल्याला टॉप ऑफ द बिल्डिंगवर जायचं आहे. आणि आपल्यासमोर काही हे नाही, आपल्यासमोर एक रेप्रेझेंट करण्यासाठी आपल्यापाशी स्टार वगैरे फक्त आपल्या फिल्ममध्ये आल्या पण, आणि प्रियंका चोप्रा या. बट काय आहे का फिल्ममध्ये आपल्याला 3 कॅरेक्टर नवीन इंट्रोड्यूस करायचं आहे. माझं कॅरेक्टर आणि प्लस फैजल आणि अल्ताफचं 2 कॅरेक्टर, मेल कॅरेक्टर नवीन इंट्रोड्यूस करायचं आहे. तर आपल्याला पूर्णच्या पूर्ण फिल्म डिस्क्राईब करावं लागेल. म्हणजे जे काही फिल्मचं जे प्रोडक्शन आहे आणि फिल्मची जे काही कमाई होत असेल ते पूर्ण या स्क्रिप्टवर डिपेंड करते. या स्क्रिप्ट जर अजून चांगली बनवण्यात गेली, याचे डायलॉग्स, याचे ॲक्शन सिक्वेन्स आणि याचं टायमिंग पण परफेक्ट करण्यासाठीच आपल्याला अशा प्रकारे स्टेप्स फॉरवर्ड घ्यावं लागेल. कारण फिल्म बनवणे ठीक आहे, माझं स्वप्न आहे फिल्म बनवणं, दॅट्स ओके. आता मी ॲक्सेप्ट केलं आहे आणि माझी हीच डेस्टिनी आहे, ऑलरेडी ठीक आहे. आता तुला तुझ्या कॉम्पिटिशनला फेस करायचं आहे, कारण या इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन बहुत जास्त आहे. इफ यू हॅव टू गुड, इफ यू हॅव म्हणजे तुझ्यापाशी तू चांगला आहे तर तू प्रेझेंट कर. आणि याच्यामध्ये कधी कधी लक तर साथ देते, नाही देत, बट अदर इन द एंड जे काही पीपल्स अराउंड इन दॅट इंडस्ट्री आहे ते पण कधी कधी मागं पाय खेचते. तर अशा वेळेस आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी प्रिपेअर राहावं लागेल.
आता मी इथे टीव्हीवर झूम चॅनलवर प्लॅनेट बॉलिवूड पाहत होतो आणि याच्यातून मला काही गोष्टी कळल्या आहे की या इंडस्ट्रीमध्ये काम कशा प्रकारे होते आणि फिल्म बनते कशी, या फिल्ममध्ये ऍक्टर कशा प्रकारे इन्व्हॉल्व्ह होतात आणि यांच्या अराउंड जो मीडिया असतो कधी कधी ऍडव्हान्टेजेस होतो, कधी कधी डिसएडव्हान्टेजेस होतो. आपल्याला या साऱ्या गोष्टीचा जाणून घ्यायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल मला नाही का एक क्वेश्चन आहे जो मला कधी कळत नाही. ऍक्टर्स नेहमी पाहतो ना, म्हणजे आता नेहमी पाहतो म्हणजे मूवी सोडून बॅकस्टेज पण नाही, बट त्यांच्या नॉर्मल लाईफमध्ये एव्हरी डे त्यांची काही ना काहीतरी नवीन हेअरस्टाईल असते. नवीन हेअरस्टाईल, नवीन लुक, नवीन गॉगल, नवीन गेटअप. इट्स कम्प्लिटली डिफरंट आणि ते वेगवेगळ्या गेटअपनी, वेगवेगळ्या गोष्टींनी स्वतःला डिस्क्राईब करतात कॅमेरासमोर का आपण या लुकमध्ये पण इट लुक्स रिअली नाईस आणि इट लुक्स रिअली वेल. तर यामुळे काय होते का लोक त्यांना अशा डिफरंट लुकने पाहण्याचा प्रयत्न करतात आणि दे फील रिअली नाईस अँड ग्रेट. तर आपल्याला काय करायचं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये फॅशन इज इम्पॉर्टंट. जरी फिल्ममध्ये यूज होईल नाही होईल आय डोंट नो, म्हणजे फिल्ममध्ये जरी त्याचा लुक साधा आहे, सिम्पल आहे, एक जीन्स पॅन्ट घालते, शर्ट घालते, टाय वगैरे, इट्स बीन रिअली नॉर्मल, बट ऑफ कॅमेरा ही जस्ट लुक्स लाईक अ रिअली डिफरंट पर्सन. ही जस्ट लुक लाईक रिअली फॅशन स्टफ अँड विअरिंग लॉट्स ऑफ गेटअप्स अँड डिफरंट. तर अशा प्रकारे काय होते की आपल्याला या गोष्टी पण शिकायच्या काय हे सगळे लोक काहून अशा प्रकारे करतात, म्हणजे एक प्रकारे प्रेझेंट करून राहिले का व्हॉट वी हॅव, व्हॉट एव्हर डन. वेल आपल्याला हे जाऊ दे, आपल्याला एका आपल्या पहिल्याच स्ट्राईकमध्ये बॉलिवूड प्लस हॉलिवूडला पण घ्यायचं आहे. बायनरी कोड इज वन ऑफ द ग्रेटेस्ट अँड वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड. आय सेड इन द वर्ल्ड. तर इथपर्यंत न्यायचे आणि हे जे पोझिशन आहे ना बहुत मोठी आहे. ही पोझिशन जे टार्गेट अचीव केलं आहे ते टायटॅनिक जे जेम्स कॅमेरोनी बनवली होती आणि दॅट मूवी इज रिअली नाईस बिकॉज दॅट मूवी इज अ रोमॅन्टिक. आणि त्याच्यानंतर आहे ॲव्हेंजर आणि त्याच्यानंतर अवतार. तर हे कशी मूवी आहे, ॲव्हेंजर याच्यापासून नाही का पहिलेपासून फॅन याच्यासोबत जोडून होते या ॲव्हेंजर फिल्मसोबत, म्हणजे कॉमिक बुक सोबत. आणि त्याच्यानंतर मग जे स्टार्स इन्क्लूड झाले, डॉनी जॉन्सन, क्रिस इव्हान अँड क्रिस हॅम्सवर्थ, मार्क रफलो, स्कारलेट जॉन्सन. तर यांच्यासोबत यांचे जे फॅन्स आहेत ते पण ॲव्हेंजर सोबत जोडले आणि त्यामुळे त्यांनी एक अमेझिंग मूवी बनवली, ॲक्शन मूवी. तर वेल टायटॅनिक इज अ रोमॅन्टिक मूवी आणि रोमॅन्टिक मूवी त्यामुळे हा इज फर्स्ट पोझिशन. आपली मूवी रोमॅन्टिक नाही आहे, ॲक्शन मूवी आहे, ठीक आहे. आणि जर ॲक्शन मूवी जर पाहतो म्हणलं तर अवतार पण आहे आणि अवतार जी फिल्म आहे ती ॲक्शन नाही आहे, ती एक प्रकारे न्यू ॲडव्हेंचर्स आहे. म्हणजे त्या फिल्ममध्ये जेम्स कॅमेरोनी अशा वेगवेगळ्या थिंकिंग आणि वेगवेगळ्या गोष्टींनी डिस्क्राईब केला, एक प्रकारे सरप्राईज केला. या फिल्ममध्ये, अवतार फिल्ममध्ये ज्या पण गोष्टी आपल्याला जे काही दिसते इट्स कम्प्लिटली डिफरंट अँड कम्प्लिटली सरप्रायझिंगला आहे. त्यामुळे ही मूवी उठली आहे. यामुळे ही मूवी वन ऑफ द ग्रेट पॉप्युलर मूवी आहे. ॲव्हेंजर पण एक ॲक्शन मूवी आहे. मी अगोदर सांगितलं होतं की यांच्यासोबत फॅन अगोदरपासून जोडून होते, प्लस यांच्यात एक स्टार्स वगैरे इन्क्लूड केले, प्लस सुपर हिरो पण इन्क्लूड केले. त्यामुळे पण ही मूवी वन ऑफ द ग्रेटेस्ट आहे. आपली मूवी आहे ॲक्शन मूवी, राईट. आणि या ॲक्शन मूवीला जर आपल्याला डिस्क्राईब करायची असेल तर आपण कशा प्रकारे डिस्क्राईब करू. वेल आपल्यापाशी कोणती एकदम जशा प्रकारे ॲव्हेंजर आहे ज्यांची एकदम जुनी कॉमिक बुक पासून त्यांचे फॅन इन्क्लूड होते या फिल्मसोबत, तर अशा प्रकारे बायनरी कोडचं असं काही हे नाही आहे, म्हणजे हिस्ट्री वगैरे काहीच नाही. इट जस्ट बिकम रिअली न्यू आहे. तर अवतार पण एक प्रकारे न्यू होती. अवतार जे आहे जेम्स कॅमेरोची एक प्रकारे न्यू होती, बट याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत ते बहुत सरप्रायझिंगली आहे, बहुत अमेझिंग आहे. तर आपल्या फिल्ममध्ये
जे काही मोमेंट्स आहेत ते सरप्राइझिंगली नाही आहे, ते खूप जास्त डिफरंट नाही. एक नॉर्मल ह्युमन आहे, नॉर्मल कॉलेज लाईफ आहे. तर आपल्याला या फिल्ममध्ये नवीन कोणत्या गोष्टी टाकता येईल हे आपल्याला फोकस असलं पाहिजे. तर नवीन कोणत्या गोष्टी टाकता येईल म्हणजे या स्क्रिप्टमध्ये डायलॉग्स. आणि जर या फिल्मला खरंच उठवायचं असेल ना तर बेस्ट आहे ॲक्शन. या ॲक्शनमध्ये आपल्याला आणि ग्राफिक्समध्ये पण याला कॉम्प्रोमाइज बिलकुल नाही करावं लागेल. आणि असं नाही करावं लागेल का आपण खूप जास्त पैसा लावून राहिलो आणि इट जस्ट फील्स लाईक रिअली डल. तर काय आहे का हे फिल्म नाही का माझ्यासाठी बहुत इम्पॉर्टंट आहे. कारण मला याच्यानंतर नाही का जे फिल्म बनवायचे आहे, बायनरी कोड तर आहेच. बायनरी कोड मला इथपर्यंत म्हणजे हॉलिवूड लेवलपर्यंत तरी न्यायचे आहे. तिथपर्यंत मला माझे सोर्सेस न्यायचे आहे. आणि सोर्सेस मिळाल्यानंतर माझा मेन टार्गेट आहे अवतार द लास्ट एअरबेंडर. ही मूवी मला बनवायची. कारण या फिल्ममध्ये जे स्क्रिप्ट आहे आणि या फिल्ममध्ये जे ॲक्शन आहे ते मला प्रेझेंट करायचं आहे. एक प्रकारे एक अवतार द लास्ट एअरबेंडर एक प्रकारे कार्टून सिरीज आहे, याला मला रिअलिस्टिकमध्ये आणायचं आहे. त्या रिअलिस्टिकमध्ये आणण्यासाठी इट्स अ न्यू चॅलेंज. आणि या चॅलेंजपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण आपण हॉलिवूड इट्स अ रिअली लॉंग वे, आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नाही का आत्तापासून स्टार्ट करावं लागेल का आपल्या फिल्ममध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या असल्या पाहिजे, स्पेशली बायनरी कोडमध्ये. कारण या बायनरी कोडमध्ये आपल्याला जे बायनरी कोड फर्स्ट आहे, जर आपली ही बायनरी कोड जर पहिलाच इन्स्टॉलमेंट जर इथपर्यंत पोहोचला आहे, तर मी बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे आणि बुक ऑफ नॅशनल सिक्युरिटीला इतका जास्त प्रेफरन्स नाही देईन. मी प्रेफरन्स देईन हॉलिवूडला. मी प्रेफरन्स देईन अवतार द लास्ट एअरबेंडर आणि स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. मला स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर मी, कारण ही मूवी आहे रोमॅन्टिक. आणि ज्याप्रमाणे जेम्स कॅमेरूनने टायटॅनिक रेप्रेझेंट केली आहे एक प्रकारे मोठं कॅरेक्टर थ्रू टायटॅनिक, जे रिअलिस्टिक कॅरेक्टर आहे, जे डुबलं होतं, आणि याच्यामध्ये एक छोटी रोमॅन्टिक मूवी टाकली आहे. आणि इन द एंड ते बोथ आर डेड. टायटॅनिक अँड रोमॅन्टिक मूवी आर ऑल द डेड्स. आणि त्यामुळे हे ऑडियन्स याच्यासोबत बाउंड झाले. आपल्या स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबरमध्ये पण हेच आहे. स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबरमध्ये जस्टिन बिबर आहे, जे रिअलिस्टिक कॅरेक्टर आहे, आणि याचं एका जणासोबत प्रेम होते. बट इन द एंड दॅट वॉज द इल्युजन होते. आणि एक प्रकारे तो जो दिवस तो स्पेंड करतो रोमॅन्टिक सोबत, बट त्याचं आयडेंटिटी लॉस्ट होतो आणि जे काही मुवमेंट तो स्पेंड करतो आणि इन द एंड पूर्ण लॉस्ट होऊन जाते. त्याप्रमाणे मला या फिल्मला डिस्क्राईब करायचं आहे स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, कारण ही पण माझ्या करिअरसाठी बहुत जास्त इम्पॉर्टंट ठरते. रोमॅन्टिक मूवी फिल्ममध्ये बहुत जास्त मॅटर करते, कारण जे ऑडियन्स आहे ते रोमॅन्टिक बघणारे खूप आहे. स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. बट स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर इज वे टू लॉंग. म्हणजे जर बायनरी कोड जर आपली हॉलिवूडपर्यंत जात असेल तर आपण स्वीट ड्रीम्सवर फोकस करावं लागेल. जर आपण हॉलिवूडपर्यंत गेली तर आपण स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबरवर फोकस करावं लागेल. आपल्याला या साऱ्या स्टेप्स करायच्या आहे. आणि सर्वात आता आपण स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबरवर आपण फोकस नाही करू, कारण ते आता इम्पॉर्टंट नाही, ते नंतर आहे. राईट नाऊ बायनरी कोड. आपल्याला या बायनरी कोडला बहुत चांगल्याने बनवायचं आहे. बहुत ही अमेझिंग याचे डायलॉग, याचे रायटिंग, आणि या फिल्ममध्ये आपल्याला बहुत जास्त एफर्ट घ्यायचा आहे. ॲज इनफ म्हणजे आय एम ए कॅरेक्टर, आय एम अ रोहन कॅरेक्टर प्ले करत आहे, तर मला पण त्याच्यामध्ये ॲक्टिंगमध्ये पण खूप जास्त डिग इन व्हायचं आहे आणि याला बहुत चांगल्याने प्रेझेंट करायचं आहे. इव्हेंच्युअली हे कॅरेक्टर आहे रोहनचं कॅरेक्टर, इट्स अ नॉट अ बिग डील, कारण हे इट्स अ नॉर्मल स्टुडंट लाईफ कॅरेक्टर, जो एक अनाथ मुलगा आहे आणि जो एक छोटे मोठे क्राईम करतो आणि स्वतः सर्व्हाइव्ह राहतो. आणि याच्यावरच एक प्रकारे अशी मूवी आहे जो एक स्मार्ट बंद आहे. तर मला जाणून घ्यावं लागेल का स्मार्ट बंदे कसे असते. विशालसोबत थोडं कॉन्टॅक्टमध्ये मी आतापर्यंत होतोच. मी अगोदर आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये पण सांगितलं आहे का स्मार्ट पीपल असतात कसे. विशाल इज अ रिअली स्मार्ट पर्सन आणि त्याच्यापासून मी खूप काही शिकलो आहे. तर बायनरी कोडमध्ये रोहनचं कॅरेक्टर प्ले करण्यासाठी मला
त्याची गरज तर लागली आहे, तर ते मला पुढे भेटेलच. बट इन द सेन्स ज्या गोष्टी मी आतापासून कंट्रोल करू शकतो, आतापासून प्रिपेअर करू शकतो, त्या गोष्टी मला आता करायला पाहिजे. मला त्याचे स्क्रिप्ट्स लिहिणं आणि स्वतःमध्ये काही चेंजेस आणणं, या 2 गोष्टी जे मी आता करू शकतो. म्हणजे आता माझ्या लायबलमध्ये आहे, स्क्रिप्ट माझी आहे, कंट्रोल याच्यावर 100% कंट्रोल माझा आहे. तर राईट नाव मी स्क्रिप्टवर थोडे मोठे चेंजेस वगैरे करू शकतो, प्लस माझ्या पर्सनॅलिटीवर करू शकतो. या गोष्टी तर मला फिजिकॅलिटीमध्ये पण करायच्या आहेत. बट अनदर थिंग, मला जाणून घ्यायचं आहे का या बॉलिवूडमध्ये काम कसं होते, याचे स्टार्स वगैरे काम कसे होते वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. हे तर आहे. प्लस या करिअरमध्ये पण मला इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे आणि या करिअरमध्ये कशा प्रकारे काम होते, आणि म्हणजे या बॉलिवूडमध्ये तर कशा प्रकारे कॉम्पिटिशन आहे हे तर मला जाणून घ्यायचं आहे. बट माझ्या करिअरमध्ये पण काम कशा प्रकारे होते, फिल्म कशा प्रकारे बनते, ऍक्शन सिक्वेन्स कशा प्रकारे शूट केले जातात, कॅमेरा क्रू कायम काम करतो, मेकअप वगैरे सगळ्या गोष्टी जाणून घेऊन आपल्याला एक कंपोजिट बॉडी बनवायची आहे, एक बायनरी कोड. आणि याची पासून प्रिपरेशन आपल्याला आतापासूनच करावं लागेल. या आणि आर्टिफॅक्ट एपिसोड इज डुईंग ग्रेट थिंग, कारण माझ्या डेस्टिनीला अचीव्ह करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आतापासूनच इन्स्ट्रक्ट करतो. तर दॅट इज अ रिअली नाईस थिंग. आणि मला वाटते का मला प्रिपरेशन व्हायला पाहिजे आतापासूनच, कारण माझी डेस्टिनी खूप मोठी आहे आणि मला आता बहुत जास्त विश्वास व्हायला लागते. कारण ज्याप्रमाणे मी या बॉलिवूड थिंगसोबत, या बॉलिवूड गोष्टीसोबत ज्याप्रमाणे इन्व्हॉल्व्ह होऊन राहिलो, या कॅरेक्टर्सला त्यांच्यासोबत पर्सनली जाणून घेण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे, तर मला वाटते माझी डेस्टिनी जास्त दूर नाही आहे. मला फक्त या गोष्टीसाठी प्रिपेअर राहावं लागेल, एवढं मला वाटते. सो माझ्या आता जी नॉर्मल लाईफमध्ये आहे याच्यामध्ये थोडं बहुत चेंजेस आणावं लागेल. आणि या चेंजेस काय असते, या चेंजेसमध्ये म्हणजे स्पेशली मला स्क्रिप्ट वगैरे लिहिणं आणि याच्यासोबत जाणून घेणं आणि याला बाय द टाइम याला चांगले डिस्क्राईब करणं, हे जाणून घ्यावं लागेल. अनदर थिंग, या कॉम्पिटिशन पासून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की या फिल्ममध्ये स्टार सोबत आपल्याला कोणता ऍडव्हान्टेज भेटू शकतो. आलिया भट इज अ रिअली नाईस आणि प्रियंका चोपडा इज ऑल्सो अमेझिंग. प्रियंका चोपडा represent a Hollywood celebrity put in this movie to watch this. तर त्यासाठी आणि मेन जो फ्रेम आहे, जो मेन अट्रॅक्शन आहे ते प्रियंका चोपडाच आहे. कारण मला त्या फिल्ममध्ये हॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी मला प्रियंकालाच वापरावं लागेल, मला प्रियंका चोपडाला साइन इन करावं लागेल. जे काही वगैरे आलिया भट वगैरे पॉसिबल होत असेल डझंट मॅटर, बट प्रियंका इज अ रिअली इम्पॉर्टंट कॅरेक्टर. आणि त्यामुळे बायनरी कोड इज ऑल्सो बेस्ड ऑन दॅट हर. म्हणजे जे काही ऍक्शन सिक्वेन्स आहेत तिच्यावर शूट केले आहे आणि जे काही स्मार्ट वर्क आहे ते पण हिच्यावरच शूट केलं आहे. म्हणजे शी इज अ रिअली बॅड ॲज कॅरेक्टर आणि तिलाच रेप्रेझेंट करायचं आहे, त्यामुळे तिला पण फायदा होईल आणि प्लस माझ्या फिल्मला पण फायदा होईल. कारण हिच्या सोबत कनेक्टेड असलेले जे हॉलिवूड कमर्शियल पीपल आहे ते पण या फिल्मला बघेल आणि ते लोक दुसऱ्यांना ऍडवाइस करेल का वॉच दिस मूवी, आणि त्याप्रमाणे एक प्रकारे नेटवर्क क्रिएट होईल आणि दोज पीपल वॉच दिस मूवी अँड अशा प्रकारे आपल्याकडे हॉलिवूडमध्ये जाण्याचा एक रास्ता क्लिअर होऊन जाईल. आणि आपल्याला हेच करायचं आहे, आपल्याला स्टेप बाय स्टेप फॉरवर्ड जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रिपरेशन आतापासूनच करायचं आहे. तर मी प्रिपरेशनसाठी करायचं आहे म्हणून आता मी ठीक आहे आतापर्यंत सांगितलं. या मी केलं का आज दिवसभर, आज दिवसभर केलं का? आज मी हार्डली फक्त 2 पॅसेज लिहिले, फक्त 2 पॅसेज स्क्रिप्टचे आणि बस. आणि जो की सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे, चेसिंग सिक्वेन्स आहे बायनरी कोडचा, आणि याच्यासाठी मी फक्त 2 पॅसेज लिहिले, हार्डली 8-12 लाईन लिहिले असेल बस, आणि क्विट चालू. माहित नाही पण झालं स्क्रिप्ट लिहिताना आय जस्ट फील्स लाईक रिअली स्लीपी, झोपण्याचं येऊन राहिलो. म्हणजे याचं रिझन मला एक प्रकारे करून राहिलं आहे, कारण माझे हेडफोन्स नाही आहे आणि हेडफोन्स नसल्यावर मी कॉन्सन्ट्रेट नाही होऊन राहिलो. कारण ज्याप्रमाणे मी गाणे ऐकतो आणि गाणे ऐकल्यावर मी त्या वर्ल्डमध्ये जातो आणि त्या वर्ल्डमध्ये म्हणजे बायनरी कोडला बघतो आणि बायनरी कोडला बघून मी
स्क्रिप्टमध्ये पुढील करतो. जर मी गाणेच नाही ऐकली तर त्या वर्ल्डमध्ये कसं जाईन, आणि त्या वर्ल्डमध्ये नाही गेल्यावर मी स्क्रिप्ट कशी लिहीन, राईट. तर बेटर आहे आपण वेळ घेऊ. मी बोलवलं आहे हेडफोन्स, करीब उद्या किंवा परवा येऊन जाईल. मी आज एक्सपेक्ट केलं होतं आज येऊन जाईन, पण आज नाही आले. उद्या परवा वगैरे येऊन जाईन, कारण हेडफोन्स आल्यानंतरच मी जशा प्रकारे करू शकतो आणि त्याप्रमाणे वर्क करू शकतो. तर 1-2 दिवस थोडासा असा लॅगेज राहीन थोडासा, जोपर्यंत हेडफोन नाही. आणि हेडफोन आल्यानंतर देन आय विल फोर्सफुली स्टार्ट बाय दिस मोमेंट अँड आय प्रॉमिस टू दॅट. सो आज एवढंच आहे. आज काही खास वगैरे दिवसभरात काही झालेलं नाही. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 536. राईट नाउ वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक यू. Hello, this is the My Artifact episode number 537. आजची तारीख आहे 24 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 8 वाजले आहे. आणि आज सांगायचं म्हणजे आज मी करीब 3 हफ्ते झाले. 3 हफ्ते नाही, इट्स अबाउट अ मंथ, 1 महिना झाला आहे. आणि मी पढाई नाही केली. लास्ट टाइम मी पढाई केली होती वेन आय वॉज वॉचिंग फास्ट अँड फ्युरियस. यस, तेव्हापासून ते घरी रक्षाबंधन अँड देन टूर, तेव्हापासून तो मी पढाईच नाही केली. ऑफकोर्स नॉट. आणि मी अगोदर म्हणलं होतं की मला असं कोणी म्हणलं का तू आता जॉब करत आहे तर लिंक नाही लागत पढाईमध्ये. तर मी म्हणलं अशी कशी लिंक नाही लागत. तर मी पढाई करून पाहिली आणि माझी लिंक लागली आणि मी पढाई केली पण खूप चांगलं वाटलं. आणि त्याच्यानंतर आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये पण रेकॉर्ड केलं का इट फील्स रिअली गुड, इट फील्स रिअली नाईस. आणि असं काही होत नाही वगैरे वगैरे. आणि लिंक वगैरे हे काही नसते, बस स्वतःवर डिपेंड असते. बट ॲक्च्युली दॅट इज राईट, दॅट इज डेफिनेटली राईट. कारण आता मी जॉब करत आहे. जॉबमध्ये माझं मन तर नाही, बट एक प्रकारे टाइमपास होत आहे. म्हणजे मी जॉबवर फोकस नाही, मी फोकस आहे माझ्या करिअरवर, माझ्या डेस्टिनीवर, माझ्या डेस्टिनी जे फिल्म करिअर आहे त्याच्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे. आणि त्याच्या अनुसरून मी स्टेप फॉरवर्ड घेत आहे. म्हणजे त्याच्यासोबत जे काही गोष्टी मला शिकता येत आहे ते मी शिकून राहिलो आहे, त्याचा शिकण्याचा प्रयत्न करत आहे. बॉलिवूडबद्दल इन्फॉर्मेशन घेत आहे, स्क्रिप्ट लिहित आहे. मी माझ्या जॉब टाईममध्ये स्क्रिप्ट लिहून राहिलो आहे. आणि जॉब झाल्यानंतर आता मला काय पढाई करायचं आहे ना, मी पढाई नाही करू शकून राहिलो आहे. आय डोंट नो वाय, बट पुस्तक इथे राहते, टेबलवर राहते, मी इथे बसून राहतो, समोर TV राहते आणि आय जस्ट कॅन फील राईट. जस्ट TV वर काही चालू नसताना फक्त कंटिन्यू रिमोटची चॅनल बदलत राहणं, 8:30-9 वाजेपर्यंत डब्बा येण्याचा वाट पाहणं, डब्बा आल्यानंतर मग जेवण केल्यानंतर मग टाइम तर असा निघून जातो का बस. आणि मी 10-10:30 वाजता झोपून जातो, एक्झॉस्टेड होऊन जातो. आणि देन मग अनदर डे, आणि मग दुसऱ्या दिवशी पण तेच होते. आणि जस्ट नॉट फील गुड. जरी मी खूप लवकर तयारी करतो, बरोबर 5 वाजता येतो, 6 वाजता पूर्ण रेडी होऊन तयार. 5 वाजता आल्याबरोबर कपडे वगैरे धुतले, हातपाय धुतले, घर वगैरे झाडून टाकलं आणि देन आता आपण बसतो म्हणलं तर बस इथं पाण्याची बॉटल सोबत घेतो, पहिले रिमोट घेतो आणि देन चॅनल बदलतो. आणि याच्यामध्येच 8:30-9 वाजून जाते. आणि मग जेवण झाल्यानंतर मग काहीच नाही, मग थोडंसं फेरफार होणं आणि बस झोपून जाणं. म्हणजे मी पढाई नाही करून राहिलो आहे या. आणि दॅट वॉज द आय डोंट नो, म्हणजे माझ्या लाईफमध्ये पढाई कुठपर्यंत आहे आणि मला याला कुठपर्यंत करायचं हे पण नाही माहीत. बट जेन्युइनली स्पीकिंग का मला फिल्म करिअरमध्ये उतरायचं आणि या पढाईमधून मला फायदा नाही होणार आहे असं मला फील होत. बट टेक्निकली विचार करतो म्हणलं
किंवा रिअलिस्टिक विचार करतो म्हणलं तर आपल्याला मुंबईपर्यंत जाण्यासाठी याच्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नाही. या पुस्तकापासून आपल्याला कोणताच पर्याय नाही आहे. जर आपण हे पुस्तक रटले, चांगल्याने वाचून घेतले, माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, तेव्हा मी मुंबईला जाऊ शकतो. आणि मुंबईला गेल्यावर मग मी माझी डेस्टिनीला अचीव करण्याचा प्रयत्न करू शकतो. राईट नाव व्हॉट मला काही कळून नाही राहिलं. मला म्हणजे युनिव्हर्सिटी मला लेवल 2 पर्यंत आणून दिला आहे. मला एक प्रकारे सांगितलं की तुझी डेस्टिनी हेच आहे. तर मग मला व्हाय डज फील्स लाईक आय वॉन्ट टू मेक अ फ्रेंड्स विथ बुक. म्हणजे या पुस्तकांसोबत मित्र कशा व्हायचं हे नाही करून राहिलाय. आणि जेव्हा पण मी पुस्तक काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला वाचण्याचा प्रयत्न करतो, इट फील्स रिअली आणि झोप लागते आणि स्टफ लाईक दॅट. सो इट जस्ट वाय इज हॅपनिंग आय डोंट नो. बट आपल्याला याला रिकवर करावं लागेल. राईट नाव आता आपण ॲडमिशन घेऊन नियर अबाउट एक महिना झाला, या 1 महिना झालाच आहे. आणि ॲडमिशन घेतल्यानंतर मग आपल्याला सेशनल वगैरे ते देता नाही आहे. ठीक आहे, आपण कॉलेज नाही करत आहे, बट आपण थोडंसं टचमध्ये राहायला पाहिजे या पुस्तकांसोबत, या सिलेबससोबत. म्हणजे ॲक्च्युली जेव्हा पेपर येईन ना, मग तेव्हा मी पुस्तक खोलीन, तेव्हा एक प्रकारे बहुत वियर्ड राहीन. कारण तेव्हा इट्स रिअली टेरिफिक. आणि तर थोडंसं पेपरपासून आणि आपल्या डेस्टिनीपासून आपण काळजी करणं बेटर आहे. आणि म्हणजे याच्यापासून जाणून घेणं वगैरे ठीक आहे. बट जो फालतूचा टाइमपास होऊन राहिला ना माझ्या लाईफमध्ये, त्याला रिकवर करण्यासाठी नाही का आपल्याला थोडंसं हार्ड स्टेपची गरज आहे. आणि हार्ड स्टेप्स कोणते आहे तर मला काय वाटते, आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्याला एक आज हे आहे की उद्या आजचा दिवस सोडून दे बरं. आता आर्टिफॅक्ट एपिसोड झाला, हार्डली अर्धा 1 घंटा राहीन उभा थोडंसं पुस्तक वाचतो आणि देन डब्बा आल्यावर क्लोज. बट उद्या आपल्याला 5 वाजता यायचं आहे, 6 वाजेपर्यंत रेडी. आल्याबरोबर TV न लावता फक्त रेडिओ सुरू ठेवायचा. 7 वाजता झूम चॅनल पाहायचं, 7:30 वाजता बंद करायचं. बट नाही, यू हॅव बीन वॉर्न. बट ते पण खूप इंटरेस्टिंग आहे बरं. त्याच्यापासून मला बहुत चांगली सायन्स कळते आणि त्याच्यापासूनच मला वेल ठीक आहे 6-7:30 पर्यंत. ओके ठीक आहे, 7:30 नंतर तर मग पढायला करायला लागेल. तर तेव्हा टेबल घे आणि वाचणं सुरू कर. कारण जर आपण वाचू नाही आणि याच्याबद्दल जाणून घेणार नाही तर आपल्याला. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 539. आजची तारीख आहे 25 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 8:30 वाजले आहे. वेल, मी आता लेवल 2 वर आहे आणि आय जस्ट फील रिअली बॉन्ड टू माय डेस्टिनी. म्हणजे काफी जास्त बॉन्डिंग मला प्रेझेन्स फील होऊन राहिली माझ्या डेस्टिनीसोबत. म्हणजे जस्ट फील्स लाईक डेस्टिनी माझ्या जवळ आहे, मला फक्त त्याच्यासाठी प्रिपरेशन करायची आहे बस. मला हेच एक टार्गेट दिसून राहिलं. जेव्हा आपण काही म्हणतो ना का कोई भी चीज इंसान को चाहिए तो पूरी कायनात उसके पीछे लग जाती है, तो आय जस्ट फील लाईक दॅट वे. कारण आता माझ्यासमोर जर प्रॅक्टिकली जर कोणतं काही ठरवतो म्हणलं तर प्रॅक्टिकली आहे तर मला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे आणि देन आय बिल्ड अ नाईस करिअर इन इंजिनिअरिंग. बट माझ्या आतून जे येऊन राहिलं, जे फिल्म मेकरचा आवाज तो नाही का हळूहळू एवढा वाढून राहिला की इट जस्ट आय कॅन इवन एक्सप्लेन. इट जस्ट रिअली it just really amazing happens to me and I don't know how to explain this. कारण माझ्या मनामध्ये जी डेस्पिरेशन होऊन राहिली ना फिल्म मेकिंग बनवण्यासाठी, ते काउंट नाही करता होऊन राहिली. म्हणजे आता माझ्यासाठी नाही का मला वाटते का आता मी इंजिनिअरिंग करावं, मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं
बट मला वाटतं आता मला माझ्या डेस्टिनीकडे फोकस राहायला पाहिजे. मला आता माझ्या बायनरी कोड आणि बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे, नॅशनल सिक्युरिटी, अवतारच्या होल सिरीज, कोराच्या होल सिरीज मला पूर्ण स्क्रिप्ट लिहायचे आणि याच्यामध्ये मला डिग इन व्हायचं आहे आणि मी ऍक्च्युली डिग इन होऊन राहिलो आहे. मी अवतार सिरीज, कोरा सिरीज पाहून राहिलो आणि ऍक्च्युली फील्स लाईक दॅट वे हाऊ आय मेकिंग अ मूवी ऑन दिस मूवी, हाऊ आय मेकिंग अ मूवी ऑन दिस ॲनिमेटेड सिरीज. तर एक प्रकारे बहुत डेस्परेट होऊन राहिलो मी आणि it's been really great and it's been really awesome to express that feeling. कारण जे काही माझ्यासोबत होऊन राहिले इट्स कम्प्लिटली टेरिफिक. कारण याच्या अगोदर अशा प्रकारची फिलिंग कधी एक्सप्रेस नाही केली, म्हणजे कधी जाणून नाही घेतलं. कारण हे फिलिंग्स इतकी अमेझिंग आहे का बहुत असं वाटते माझ्या डेस्टिनी बिलकुल माझ्या समोर आहे, जस्ट राईट इन फ्रंट ऑफ मी आणि मला फक्त त्याला गॅदर करायचं आहे. जस्ट पुट इन द स्क्रिप्ट, फक्त मला स्क्रिप्ट लिहायचे. मी विचार करून राहिलो का माझी डेस्टिनीला कॅप्चर करण्यासाठी मी स्टेप बाय स्टेप जाईल. म्हणजे मी मुंबईला जाईल, मुंबईला पहिले बॅकअप बनवेल, देन आय विल स्टार्ट दी करिअर इन फिल्म मेकिंग. बट ऍक्च्युली ज्याप्रमाणे मी लेवल 1 पासून 2 वर ज्या मॅजिक स्टफ नुसार आलो आहे ना, तर मला वाटते मी लेवल 3 वर जाण्यासाठी नाही का मला काही जास्त हार्ड इनफ नाही करावं लागेल. आणि इंजिनिअरिंग आणि ग्रॅज्युएशन that's not be necessary for me. It's necessary to me is building a movie, writing a script. That is also important for me, and this is very important for me. It's more than important from the graduation पेक्षा पण इम्पॉर्टंट आहे आणि हे स्क्रिप्ट लिहिणं. कारण बहुत डेस्परेट होऊन राहिलं फिल्म बनवण्यामध्ये आणि हे स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये. मी बहुत जास्त डेस्परेट आणि बहुत जास्त आणि मला वाटते का ज्याप्रमाणे मी लेवल 3 वर जाईन, तर लेवल 3 वर जाण्यासाठी मी वेट करेल. कारण ज्याप्रमाणे माझ्या लाईफमध्ये डेस्टिनीने, युनिव्हर्सनी माझ्या लाईफमध्ये ज्याप्रमाणे मॅजिक केलं आहे आणि ज्या प्रमाणे त्यांनी मला चोजन केलं आहे या गोष्टीसाठी, तर मी याला कधी म्हणजे हे नाही जाऊ देईल. कारण या युनिव्हर्सनी मला चॉईस केलं आहे या फिल्म मेकिंगसाठी. तर मला वाटते मी याच्यात काफी गुड आहे आणि काफी नाईस आहे. कारण माझ्या मनामध्ये डेस्पिरेशन आहे. मी ज्याप्रमाणे एखादी कोणती व्हिडिओ किंवा एखादी मूवी वगैरे सुरू असला तर माझ्या मनामध्ये 360 व्हर्जन सुरू असते का याच्या बॅकग्राऊंडमध्ये याला बनवण्यासाठी कशा प्रकारे त्यांनी मेहनत घेतली, यांनी कोणता शॉट घेतला, कशा प्रकारे कास्टिंग केली, कशा प्रकारे कॅमेरा सिच्युएट केला, हे मला जस्ट एखादी व्हिडिओ पाहताना बस पाहताच कळून जाते. एक प्रकारे माझ्यामध्ये टॅलेंट आहे आणि युनिव्हर्सने मला चोजन केलं आहे या गोष्टीसाठी, या फिल्मसाठी, स्पेशली अवतार आणि बायनरी कोडसाठी. तर मी जस्ट मेकिंग माय थिंग्स आणि ज्याप्रमाणे मी करून राहिलोय माझ्या ज्या गोष्टी जे मला आवडते, इट्स बीन रिअली अमेझिंग. कारण बहुत अमेझिंग प्रकारची फिलिंग आहे. कारण मी अवतार कोरा पाहून राहिलो आहे ॲक्च्युली आणि आत्ताच ते स्पिरिट बुक 2 मी म्हणजे आज तर नियर अबाउट कम्प्लीट करून टाकतो. बट ज्याप्रमाणे ही स्टोरी आहे आणि ज्याप्रमाणे याला ॲनिमेटेड सिरीज ज्याप्रमाणे बनवली आहे, तर मला फिल्म बनवताना नाही का बहुत कॉशनली प्रत्येक स्टेप्स फॉरवर्ड करावं लागेल. कारण याच्यामध्ये बहुत काही शिकण्यासाठी आहे आणि मला प्रत्येक गोष्ट शिकावं लागेल, छोट्यातल्या छोटी गोष्ट. त्यामुळेच मी अवतार सिरीज मी हे किती 4th पासून पाहत आहे आणि याच्यानंतर मी पुन्हा पाहणार आहे ऑफकोर्स. कारण जेव्हा मी स्क्रिप्ट सुरुवात करेन लिहिण्यासाठी, आता मी तर बायनरी कोड लिहून राहिलो आहे, बट जेव्हा बायनरी कोड इज इमॅजिनरी, इट्स पार्ट ऑफ मी, इट्स नॉट ऑफ दिट एनिथिंग स्टफ लाईक दॅट. तर ह्यामुळे मला हे
बायनरी कोड माझ्या मनातून लिहायचा आहे, बट अवतार सिरीजसाठी मला हे पुन्हा पाहावं लागेल. तर या दॅट इज डेफिनेटली. आणि बहुत विश्वास झालाय आणि बहुत कॉन्फिडन्स झालाय की आता मला कोणी पण थांबू शकत नाही. माझी कंडिशन आता काहीच नाही आहे. मी एक नॉर्मल पर्सन आहे जो पॉवर प्लांटमध्ये काम करतो आणि ज्याची ड्रीम आहे का फिल्ममध्ये, हॉलिवूडमध्ये फिल्म बनवणं. बट आता मला कोणी स्टॉप करू शकत नाही, कारण आता माझ्यापाशी टॅलेंट आहे आणि या टॅलेंटला अनुसरून मी काही ना काही करू शकतो याच्यात मला 101% गॅरंटी आहे. मला वाटते मला आता ग्रॅज्युएशनला थोडं दूर ठेवावं लागेल. म्हणजे जसं होत असेल जसं चालत असेल चालू दे. ग्रॅज्युएशन याला सिरियस नको घेऊ. यू जस्ट नीड टू पुट ऑन ऑल दिस इंटेन्शन टू दी स्क्रिप्ट. बस आता म्हणजे जॉबमध्ये तर नुसतं स्क्रिप्ट लिहायचं, घरी आल्यानंतरही ॲज इफ होत असेल तर स्क्रिप्ट लिहायची. कारण हेच एक सर्वात मोठं साधन आहे का आपण त्या वर्ल्डमध्ये जातो आणि त्या वर्ल्डला त्या सराउंडिंग एक्सप्रेशनला जे माझ्या डोक्यामध्ये चालू असते त्याला फील करून आपण राईट करतो, त्याला स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये लिहितो. सो दॅट इज रिअली गुड अँड रिअली ऑसम. तर मला माझ्या ग्रॅज्युएशनकडे फोकस न करता मला माझ्या ह्याच्याकडे फोकस करावं लागेल, माझ्या डेस्टिनीकडे. कारण डेस्टिनी इज रिअली गेटिंग स्ट्रॉंगर टू मी. कारण ज्याप्रमाणे लेवलवर होतं त्यावेळेस मी एवढा डेस्परेट नव्हतो माझ्या डेस्टिनीसाठी. म्हणजे मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचो आणि प्रत्येकदा सांगायचं का मला माझी डेस्टिनी अचीव करायची आहे. ठीक आहे, आता तू लेवल 2 वर पोहोचलाय. लेवल 2 वर तुझी डेस्टिनी बिलकुल तुझ्या समोर आहे. आता तुला त्याला ऍक्सेप्ट करण्यासाठी काही ना काहीतरी ऍक्शन घ्यावं लागेल. तर हेच ऍक्शन आहे स्क्रिप्ट लिहिणं. ज्याप्रमाणे मी डिसाईड केलंय का मी फिल्म स्कूल जॉईन करीन आणि त्याच्यानंतर मग मी मुंबईला जाईन, लॉट्स ऑफ स्टफ करीन. बट युनिव्हर्स माझ्या लाईफमध्ये मॅजिक करणार पुढे लेवल 3 साठी. लेवल 3 मध्ये जाण्यासाठी युनिव्हर्स डू सम मॅजिक आणि मी लेवल 3 वर जाणार. यासाठी मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मला फक्त या लेवल 3 जाण्यासाठी मला लायबल बनावं लागेल आणि लायबल बनण्यासाठी मला लिहावं लागेल स्क्रिप्ट. यस. तर आजपासून हेच. ग्रॅज्युएशन नॉट नेसेसरी, इट्स नेसेसरी टू बी. कारण मी स्वतःला बहुत जास्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी फील करून राहिलाय, बहुत जास्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी. कारण ज्याप्रमाणे माझ्या लाईफमध्ये माझ्या आतमध्ये जे फील होऊन राहिलंय, आताच मी बाय अ न्यू हेडफोन. दिस इज अ JBL हेडफोन. आणि आता या हेडफोन थ्रू आता मी बहुत चांगल्याने माझ्या वर्ल्डमध्ये जाऊ शकतो. कारण मला ज्याप्रमाणे विचार करण्यासाठी एक प्रकारे एन्व्हायरमेंट पाहिजे आणि हे एन्व्हायरमेंट हे हेडफोन्स क्रिएट करते. हे हेडफोन्स ज्या मी गाणे ऐकतो आणि गाणे ऐकल्यानंतर मी त्या वर्ल्डमध्ये एंटर करतो आणि त्या वर्ल्डमधून एंटर केल्यावर लॉट्स ऑफ अमेझिंग स्टफ फॉर्मेशन करतो आणि मग त्याला फिजिकल वर्ल्डमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतो बाय द स्क्रिप्ट. बस आता मी बहुत जास्त फोकस आहे आणि बहुत जास्त कॉन्फिडन्स आहे का मला माझी डेस्टिनी भेटणारच आहे. बस काही टेन्शन घ्यायचे नाही, काही नाही. आता फक्त आर्टिफॅक्ट बनवायचा, स्वतःला जास्त कॉन्फिडन्स द्यायचा, एनकरेज करायचा. Hello, this is the My Artifact episode number 545 आहे. 31 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे किती? रात्रीचे 9:30 वाजले आज. करीब आपण 3 किंवा 4 दिवसानंतर आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवत आहे. कारण 3-4 दिवसा अगोदर मी चिखलदऱ्याला गेलो होतो, म्हणजे वर्धेला गेलो होतो, देन चिखलदरा, आणि देन मी बरोबर सोमवारी सुट्टी घेतली होती. मंगळवारी आलो. काल आर्टिफॅक्ट एपिसोड प्रॉपरली केला नाही
काल मी विसरूनच गेलो होतो कम्प्लिटली. रात्री 11 वाजता मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला आणि तो काही एवढा प्रॉपरली नाही केला. तर आज मला आर्टिफॅक्ट एपिसोड काफी चांगल्याने करायचा आणि सो या ओके, आपण कुठून सुरुवात करावं आता? वेल, जसं जसं मी माझ्या टाईमचा युटिलाइज माझ्या डेस्टिनीसाठी करून राहिलो आहे, तर त्यामुळे मला वाटतंय की मला माझी डेस्टिनी काफी लवकर भेटणार आहे आणि मी काफी शुअर आहे या गोष्टीमध्ये, कारण मला भेटणार आहे म्हणून. कारण ज्याप्रमाणे मी या गोष्टीमध्ये डेस्परेट आहे, तर मला वाटत नाही का मी याच्यापासून काफी दूर आहे. इट्स बीन रिअली क्लोज टू मी, रिअली क्लोज. आणि हेच आपल्याला ठरवून घ्यायचं आहे की आपली डेस्टिनी आपण कशी, आतापर्यंत आपल्याला डेस्टिनी पाहिजे होती जे की आपल्याला भेटून राहिली आहे. बट राईट नाव आता आपल्याला डेस्टिनी भेटून राहिली आहे, त्याला कशाप्रमाणे घ्यायचं आहे तर हे पण डिसाईड करावं लागेल. ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे का आपल्याला डेस्टिनी भेटणार आहे, तर या डेस्टिनीला आपल्याला डिझाईन करायला पाहिजे. डिझाईन म्हणजे प्लॅनिंग. आपल्या लाईफबद्दल आपण प्लॅनिंग करणं बहुत इम्पॉर्टंट असते. कारण जर आपल्याला अगोदरपासून माहीत असेल की आपल्याला कुठे जायचं, आपण जर फोकस असेल तिथपर्यंत जाण्यासाठी, तर आपल्याला एक प्रकारे प्लॅन करावं लागते तिथपर्यंत जाण्यासाठी. म्हणजे डेस्टिनी एक प्रकारे तुम्हाला दाखवते रस्ता, बट तो रस्ता एक प्रकारे फेडमध्ये असतो, अनक्लिअर असतो. याला क्लिअर करण्यासाठी काही ॲक्शन करावं लागते आणि काही ॲक्शन करण्यासाठी प्लॅनिंग करावं लागते. म्हणजे टार्गेटवर हिट करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी प्लॅनिंग करावं लागते, छोट्या छोट्या गोष्टी शिकावं लागते. आणि या छोट्या छोट्या गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात लाईफमध्ये, कारण याच गोष्टी आपल्याला शिकवतात की कोणत्या चांगल्या गोष्टी आहे आणि कोणत्या वाईट गोष्टी आहे. कारण आपण चुकीमधून शिकतो आणि जे समजा आपण जे काही चुकी केली असेल तर याच्यावरून आपल्याला शिकायला पाहिजे. मी शिकतोय त्याच्यातून आणि चांगल्या गोष्टीतूनही आपल्याला खूप काही शिकायला भेटते म्हणा. वेल, राईट नाव मी खूप जास्त क्रेझी आहे अबाउट दी अवतार सिरीज. ज्याप्रमाणे मी माझ्या लाईफमध्ये ही फिल्म बनणार आहे अवतार, त्याच्यानंतर आहे अवतार कोरा. तर एक प्रकारे याच्यामध्ये मला एक युनिवर्स बनवायचा आहे आणि मी ऑलरेडी याच्याबद्दल एक्सप्लेन केलं आहे का हे युनिवर्स कशा प्रकारे आहे, का आहे. कारण मी या फिल्म बनवण्यामध्ये काउंटर डेस्परेट आहे सांगू, कारण या फिल्ममध्ये ॲक्शन आहे, पॉवर आहे, स्टोरी आहे, लव आहे, ड्रामा आहे. ऑल दोज थिंग्स इन्क्लूड केलं जाऊ शकते याच्यामध्ये. प्लस सुपर पॉवर, सुपर ह्युमन, सुपर विलन सुद्धा पण आहे. आणि या सुपर पॉवर ह्युमनला हे पॉवर भेटली कशी याच्यासाठी पण एक राईट रिझन आहे. वेल, मी अवतार द लास्ट एअरबेंडर याच्याबद्दल स्टोरी सांगतो. कारण आतापर्यंत मी याला खूप चांगलं डिझाईन केलं आहे. म्हणजे माझ्या माइंडमध्ये मी अवतार सिनेमॅटिक युनिवर्सपर्यंत डिझाईन केलं आहे याला. म्हणजे अवतार द लास्ट एअरबेंडर, देन अवतार कोरा, देन होल अवतार सिरीज गेट इन पार्ट अँड कॉल्ड अवतार युनिवर्स. तर हे आता ह्याचं स्टोरी बिगिनिंग कुठून झाली सुरू? वेल, आता बिगिनिंग कुठून सुरू झाली? वेल, मी हे सांगायला पाहिजे. वेल, अजूनपर्यंत मी ही डेस्टिनी अचीव नाही केली आहे. म्हणजे अवतार सिरीज इट्स काइंड ऑफ लुक्स लाईक रिअली फार अवे फ्रॉम मी. कारण हे लेवल 4ची स्टोरी आहे आणि मला सांगायला पाहिजे का नाही या आय हॅव टू टॉक अबाउट दिस. तर
मी काय होतो की मी होतो 10वीचे एक्झाम झाले होते माझे 10th. आणि त्याच्यानंतर सुट्ट्या लागल्या होत्या आणि सुट्ट्यामध्ये नाही का बाली मावशीचं लग्न होतं. ते सॉरी हे दिनेश मामा नाही का त्यांची बहीण बाली मावशी, जे की माझी पण मावशी लागते. तर त्यांचं लग्न होतं. मी तेव्हा करीब 10th स्टँडर्ड 10वीतच होतो. मी 10वीच्या सुट्ट्या लागल्या होत्या मला. आणि आम्ही सगळे गेलो होतो तिकडे. कोणतं खेडं आहे त्यांचं, यवतमाळ नाही, येरणवाडी. येरणवाडी आहे ते गाव. तर ते येरणवाडीला गेलो आम्ही. तिथे एक दिवसाआधी लग्नाच्या आधी म्हणजे हळदीला तिथे गेलो. तिथे मी होतो, बिट्टू, सोनूताई, प्रीतीताई, लहान सोनू, आई, मामा, आजी, वडील पण येणार होते. ते डायरेक्ट येणार होते लग्नाला. तर आम्ही सगळेजण घरून ऑटो करून येरणवाडीला गेलो होतो. मग काय झालं की तिथे फक्त वडिलांपाशीच फोन होता. म्हणजे तेव्हा फोन घेतला होता ना चायनाचा फोन, तो सिग्माटेल. काफी क्रेज होता. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे त्यावेळेस बहुत जास्त क्रेज होतं. तर तेव्हा तो फोन होता वडिलांपाशी. अनदर दॅट त्या फोनचं काही मॅटर नाही. तर आम्ही लग्नात गेलो आणि मग लग्नात मजा वगैरे केली. आमच्या वयाचे पण खूप काही जण होते तिथे. आम्ही लग्नातही मजा केली. बट आम्हाला नाही का म्हणजे मला, बिट्टूला, सोनताई, प्रीत्याला आम्हाला नाही का मामाचं गाव खूप आवडेल. मामाचं म्हणजे अंकुश मामाचं गाव. कारण की मामाच्या घरी टीव्ही आहे, केबल आहे, DVD आहे, डिश TV आहे. म्हणजे एंटरटेनमेंटसाठी काही कमीच नाही आहे. त्यावेळेस म्हणलं तर खूप आहे. वेल आता माझ्यापाशी सगळंच आहे, मोबाईल, TV, इंटरनेट, लॅपटॉप, लॉट्स ऑफ थिंग्स आहे. बट काही मन लागत नाही. बट या साऱ्या गोष्टी जर तू करीब 6 किंवा 7 वर्ष अगोदर समजा जर तुम्ही सांगशील तर आय एम क्रेझी अबाउट इट. मी खूप जास्त या गोष्टीमध्ये बहुत जास्त क्रेझी होतो. तर मामाच्या घरी या साऱ्या गोष्टी आहे तर त्यासाठी आम्ही बहुत जास्त क्रेझी होतो. म्हणजे मामाच्या घरी DVD आहे, TV आहे, लॉट्स ऑफ थिंग्स. तर लग्नात गेलो आम्ही आणि लग्नात मग कळलं की आप्पाजी कुटकीला चालले. तर मग आम्ही ठरवलं का आम्ही पण मामाच्या घरी कुटकीला जाऊ. कारण आम्हाला TV पाहायची होती, DVD पिक्चर वगैरे बघायचे होते. तर त्यामुळे आम्ही मग गेलो. बिट्टू आणि मीच गेलो, दोघंच जण आप्पाजी सोबत कुटकीला गेलो. मग काय झालं की कुटकीला गेल्यानंतर मग बिट्टूच्या घरी केबल होतं वाटते. बट माझ्या घरी नव्हता केबल. बिट्टूच्या घरी केबल होता आणि बिट्टू एक सिरियल पाहत होता, अवतार द लास्ट एअरबेंडर. एक कशी तरी अजीबशी सिरियल होती. तर त्याला ते पाहायचं होतं. संध्याकाळची वेळ झाली होती आणि त्याने ते लावलं निकलोडियनवर. आणि मी पण पाहून घेतलं. तेव्हा ते सांगू कोणतं होतं, ते होतं बुक 1 Chapter 5 द अर्थ किंग. तर त्याच्यामध्ये एवढं फनी दाखवलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये स्टार्टिंगमध्ये म्हणजे अवतार द लास्ट एअरबेंडर मध्ये सांगते ना, कटारा सांगते काय अवतारची डेस्टिनी काय आहे. मग त्या स्टोरीज पार्टमध्ये मग अर्थ किंग बद्दल दाखवलं. आणि मग त्याच्यामध्ये थोडं बहुत फनीनेस आणि वियर्ड फेसेस, जे असं कार्टून कधी बघितलं नव्हतं. म्हणजे एक प्रकारे या कार्टूनमध्ये फनी पण होता आणि एक प्रकारे स्टोरी पण लिंक होती. तर त्यामुळे मी त्या दिवशी बहुत जास्त इन्स्पायर झालो त्या स्टोरीपासून, बहुत जास्त इन्स्पायर. दुसऱ्या दिवशी पण मी पाहण्याचा प्रयत्न केला. बट दुसऱ्या दिवशी आम्ही कुटकीला नव्हतो, आम्ही वर्धेला आलो होतो. तर मग मी स्पेशली बिट्टूच्या घरी जाऊ हे सिरियल पाहण्यासाठी, अवतार द लास्ट एअरबेंडर. 1-2 दिवस ठीक आहे, पॉसिबल होतं. बट रोज वगैरे नाही होतं. कारण तेव्हा आम्ही लहान होतो ना. आता मोठेपणी असं तर काही फिकर नाही. बट तेव्हा आम्ही लहान होतो, वडील तेव्हा जाऊ देत नव्हते. बट तेव्हा त्यामुळे काय झालं, मग मी म्हणलं वडिलांना मला केबल लावून द्या म्हणलं.
केबल लावून द्या, केबल लावून द्या, केबल लावून द्या. मी करीब 10-15 दिवस खूप जास्त रडलो. तेव्हा वडिलांनी केबल लावून द्या, कारण 10वीच्या सुट्ट्या होत्या आणि सोनला पण जेमतेम सुट्ट्या लागल्या होत्या. तर मग वडिलांनी केबल लावलं आणि मग मी पाहत होतो. तर अवतार द लास्ट बेंडरचे मग मला नाही का बुक 2चे नियर अबाउट बासिंगचे क्रॉसकोड डेस्टिनीपर्यंत मला पाहायला भेटलं. कुठून ते बुक 2च्या क्रॉसकोड डेस्टिनीच्या जस्ट 2-3 एपिसोड या. आणि त्या क्रॉसकोड डेस्टिनीमध्ये मला एक प्रकारे याच्यामध्ये आणलं पुढे काय होणार आहे. कारण त्या क्रॉसकोड डेस्टिनीमध्ये सांगितलं होतं की अवतारची पॉवर कम्प्लिटली वाईप आउट होईल जेव्हा अवतार स्टेटमध्ये अवतार किल होईल. तर आणि ते ॲक्च्युली झालं. अजूला शॉट अवतार अँड ही इज डाय. तर एक प्रकारे काय का सस्पेन्स आणला त्या ॲनिमेटेड सिरीजमध्ये. आणि मला काही कळणार होतं की पुढे काय होऊन राहिलं, पुढे काय होईल. दुसऱ्या दिवशी मी लावलं, दुसऱ्या दिवशी नथिंग, तिसऱ्या दिवशी नथिंग. मी करीब 10:30-11 वाजेपर्यंत वाट पाहत होतो, इवन 12 वाजेपर्यंत, जे की ते सिरियल 10:30 वाजता लागत होती, तरी ते लागत नव्हतं. तर मग मी काफी कन्फ्यूज झालो आणि मला काही कळून न राहिलं होतं व्हॉट इज दिस हॅपनिंग, हे का होऊन राहिलं. तर मग माझ्यापाशी मोबाईल होता नोकिया 2690. तर तेव्हा मी याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला, अवतार द लास्ट बेंडर. तर तेव्हा माहीत पडलं का जे क्रॉसकोड डेस्टिनी आहे ते सीझन 2चा शेवटला पार्ट आहे आणि सीझन 3 अजूनपर्यंत यायचा आहे. तर सीझन 3 येण्यासाठी मी बहुत जास्त डेस्परेट होतो. त्याची रोलिंग आउट सुरूच होती, बट निकलोडियनवर दाखवत नव्हते, कारण ते ॲनिमेटेड सिरीज अमेरिकेची होती आणि इंडियामध्ये त्याचे बहुत कमी चान्सेस होते दाखवण्याचे, कारण खूप कमी जण ते लोक पाहत होते अवतार द लास्ट बेंडर इंडियामध्ये. तर बट मला खूप जास्त सस्पेन्स आला होता आणि मला माहीत करून घ्यायचं होतं का पुढे काय होणार आहे अवतारचं, पुढे काय होणार आहे. मी इंटरनेटवर सर्च करत जाऊ, इंटरनेटवर अपडेट दाखवत जाय का ते आलेली आहे. मी इकडून तिकडून डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत होतो, बट इट डझंट वर्क. एक दिवस काय झालं की मी विशालसोबत डॉट कॅफेमध्ये गेलो आणि मग मी त्याला म्हणलं का मला हे डाउनलोड करायचं आहे. तर ठीक आहे, त्यांनी एक ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, डाउनलोड ॲक्सिलेटर प्लस DAP. तर याच्यातून आम्ही एक एपिसोड डाउनलोड केला, द बॉय इन आइसबर्ग बुक 1 चॅप्टर 1. आणि त्याच्यानंतर मी अजून जास्त एक्साइटेड होतो, बट मला माहीत करून घ्यायचं होतं की या बुक 3 चॅप्टर 1 म्हणजे या क्रॉसकोड डेस्टिनी नंतर काय होते. तर त्यासाठी आता नेहमी विशाल येणार नाही, त्यामुळे मग मी स्वतःच इंटरनेट कॅफेवर जात होतो आणि डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत होतो. तर याच्यामध्ये माझी किती एनर्जी लॉस झाली तुम्हाला माहीत आहे. इट्स बीन टॅरिबल. म्हणजे मी प्रत्येक इंटरनेट कॅफेवर जात होतो, नेहमी काहीतरी टॉरंट फाईल वगैरे दाखवत होते. मला काही कळत नव्हतं की टॉरंट फाईल काय आहे आणि कसं आहे, बट ते बार टॉरंट फाईल दाखवत होते, कधी डाउनलोड फाईल पण दाखवत होते. त्याची डाउनलोडिंग स्पीड एवढी कमी होती का मी जास्त इरिटेट होऊन जा. एक दिवस माझा दिवस चांगला होता. मी याच्यावर खूप काही पैसे पण खर्च केले, टाइम पण वेस्ट केला, बट काहीच सक्सेस नाही हाती आलं. एक दिवस झालं की मी प्रिझममध्ये एक नेट कॅफे आहे तिथे गेलो होतो. तिथे 10 रुपये घंटा होता आणि तिथून मी डाउनलोड केला अवतार बुक 3 चॅप्टर 1 द अवेकिंग. आणि तो बघितल्यानंतर तर अरे बापरे, मी अजून जास्त सस्पेन्समध्ये आलो का पुढे काय होणार आहे. तेव्हा मला कळलं का मी प्रत्येक एपिसोड पाहीन आणि प्रत्येक एपिसोड सस्पेन्समध्ये येईन, प्रत्येक एपिसोड मला एक प्रकारे सस्पेन्समध्ये टाकन. तर मग मी एक प्रकारे याला क्विट केलं, एक प्रकारे थांबून दिलं, राहू दे म्हणलं.
आणि अवतारची डेस्टिनी तिथेच पॉज झाली एक प्रकारे. म्हणजे माझ्याकडून जे काही एफर्ट लागते तो एक प्रकारे पॉज झाला. आणि काही 1-2 वर्ष काहीच नाही झालं. जेव्हा मी करीब इथे गेलो होतो डिप्लोमा इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतली आणि वडिलांनी नुकताच कम्प्युटर घेतला होता. आणि मग कम्प्युटर घेतला, मग त्याच्यात मग काही फाईल वगैरे डाउनलोड करायच्या वगैरे अशाच एक प्रकारे ठरते ना. म्हणजे हे राहते ना, इच्छा राहते ना का आपल्या कम्प्युटरमध्ये मूवी असले पाहिजे, काही व्हिडिओ वगैरे असले पाहिजे. तर मी नेहमी यूट्यूबवर जात होतो. आता कसं डिप्लोमा याच्यामध्ये गेलो, आता मी पॉलिटेक्निकमध्ये गेलो. आता मला इंटरनेटबद्दल खूप काही माहीत होतं. मला माहीत होतं कसं काय डाउनलोड करायचं वगैरे वगैरे लॉट्स ऑफ थिंग. ते एक प्रकारे असेच यूट्यूबवरून व्हिडिओ डाउनलोड करता करता मला आठवण आलं की अवतार द लास्ट एअर बेंडरसुद्धा पण मला एक प्रकारे आवडत होतं आणि मला ते पुन्हा पाहायचं आहे. आता मग त्यासाठी मी हंटिंग सुरू केली. एक प्रकारे स्मार्ट वे, चांगल्या पद्धतीनं. म्हणजे मी या गोष्टीला कशा प्रकारे भेटू शकतो. तर मी प्रत्येक ठिकाणी शोधले, भेटले पण मला. आणि एक दिवस मी पूर्ण एपिसोड डाउनलोड केले. पूर्ण सीझन 1 to सीझन 3 पूर्ण 60 एपिसोड डाउनलोड केले मी. आणि त्याच्यानंतर मी कम्प्युटरमध्ये जाऊन ते बघितले. तर इट फील्स रिअली इनक्रेडिबल. कारण त्याच दिवशी, कारण मी एकाच दिवशी पूर्ण 3ही सीझन खतम करून टाकले एकाच दिवशी. तर मी बहुत जास्त एक्सायटेड होतो. म्हणजे मला तेव्हा माहीत नव्हतं का मी एक फिल्म मेकर आहे आणि मला फिल्म बनवायची आहे. पण मला एवढं वाटत होतं का हे फिल्म रिअलिस्टिकमध्ये आली पाहिजे, ही फिल्म रिअलिस्टिकमध्ये आली पाहिजे. याला कशा प्रकारे रिअलिस्टिकमध्ये आणता येईल, मी बस याचाच विचार करत होतो. आणि याचाच विचार करता करता मी आज इथपर्यंत पोहोचलाय, अवतार सिनेमॅटिक युनिव्हर्स. मी आतापर्यंत स्क्रिप्टवर याच्या अजूनपर्यंत काम सुरू केलं नाही आहे, कारण इट इज वे टू लॉंग. कारण हा प्रोजेक्ट आहे ना, हा खूप मोठा आहे आणि खूप दूरचा. इट्स अ लेवल 4 प्रोजेक्ट आणि राईट नाव आय एम लेवल 2वर आहे. तर मला वाटते आपण आता लेवल 3वर फोकस करायला पाहिजे ॲज कम्पेअर टू लेवल 4. बट ज्याप्रमाणे मी याचे एपिसोड पाहून राहिला आहे, कोरा पाहून राहिलो आहे, तर मला बिलकुल विश्वास आहे का मी याच्यावर फिल्म तर डेफिनेटली बनवणारच आहे. आणि इट्स बीन रिअली अमेझिंग टू सी दिस. इट्स रिअली ग्रेट. आज बस हेच झालं. आज माझ्या डोक्यामध्ये आज हेच होतं. मी पढाई वगैरे काल नाही केली, आज पण मला पण काही डाऊट आहे का आज पण होऊ शकते म्हणून. कारण मी अवतार एपिसोडच पाहून राहिलो आहे. आणि बट व्हॉट अबाउट जर तू हेच करत राहशील तर तुझं ग्रॅज्युएशन करा. मला हेच नाही कळून राहिलं आहे का मी ग्रॅज्युएशन करावं की माझ्या डेस्टिनीकडे वळा. कारण मला तर कंटिन्यू माझी जे लाईफ आहे, जे काही युनिवर्स आहे, ते मला कंटिन्यू माझ्या डेस्टिनीकडे फोकस करून राहिले आहे. माझं ग्रॅज्युएशन एका साईडनं आहे आणि माझी डेस्टिनी एका साईडनं आहे. ते एक प्रकारे कसं मिसडिरेक्शन होऊन राहिलं आहे का मी कोणता पाथ चूज करू. बट ॲक्च्युली मी या दोघांच्या मधामध्ये आहे आणि कुठून तरी या दोघांनाही धरून चालण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. आता मी इथे जॉब करत आहे आणि मी सर्वाइव्ह करू शकतो. तर मला इंजिनिअरिंगची इतकी जास्त गरज नाही वाटून राहिली आहे. बट मला माझ्या डेस्टिनीकडे खूप जास्त इंटरेस्ट वाटून राहिला आहे. कारण ज्याप्रमाणे मी हळूहळू गोष्टी शिकून राहिलो आहे आणि मी माझ्या जॉबचा टाइम पर्टिक्युलर यूजसाठी मी स्क्रिप्ट लिहिण्यासाठी यूज करत आहे. तर मला वाटते आय एम ग्रेट, आय एम रिअली ऑसम विथ दॅट. सो मला फक्त आता फिगर आउट करायला लागेल की मला माझी डेस्टिनी आता कशा प्रकारे क्रॅक आउट करायची, राईट. सो आज काही खास वगैरे आज काय नाही. आज सकाळी उठलो, ड्युटीवर गेलो, संध्याकाळी आलो आणि तेव्हापासून अवतार द लास्ट अवतार कोरा इट्स बीन आज कम्प्लीट होऊन जाईल, खतम होऊन जाईल. सो या, so this is the my artifact episode number 545. Right now we are at Khabargada, Maharashtra. Thank you.